तुम्ही आता हा बघे पत्रकार लय बेकार असते येऊ करून काढते सांगा मग आता मुलाखत पाटलांच्या मळ्यात आपण घेतली आहे. मला काय याचा दगड डोंगर सगळं तुम्ही मला आता दिवाळीच्या चांगल्या सुखाच्या मुहूर्तावर आनंदाच्या मुहूर्तावर विचारायला नव्हतं पाहिजे. हेच अगोदर म्हणलेला आहे धनंजय मुंड्याला म्हणा मराठ्याकडेच जाया आणि आज तोच माणूस त्याला घेऊन व्यासपीठावर बसतो आणि सांगतो गोपीनाथ मुंड्यांचा वारसा तू चालू म्हणजे तिला बी एक वाटा आणला. तो बहीण भावांमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न होता. वाढला म्हणजे दगडी होऊन त्यांच्या दोघांची याचा आहे. त्याने एक नवीन विषय दिवशी काढला की हे जे सगळे विखे पाटील किंवा हे बाकी मंत्री आहेत मराठा मंत्रिमंडळ समितीतले तर ते फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. सरकार अडचणीत येऊ नये तिन्ही पक्ष आले त्याच्यात आणि विशेष करून फडणवीस साहेब सुद्धा अडचणीत येऊ नये काहीतरी तोडगा काढला पाहिजे या भूमिकेतून विखे साहेब पुढे आहे. बीडच्या सभेनंतर जिल्ह्यात एक चष्म्याचा ट्रेंड आला. तुम्ही काल एक चष्मा घालून फोटो टाकला होता व्हिडिओ तुमचा आलता ते उत्तर होतं धनंजय मुंडेने जे टीका केली त्याला त्यांना मोजीत मी किंवा आला करी त्याजवळ फोटो असतो मोबाईल मध्ये आम्ही एकदा तळ्यात काढलो हरभऱ्यात उभा चष्मा लय असं बरेच लोक त्याच्या फेसबुकला आपला चष्म्याचा फोटो टाकायला लागले आणि ओपून दिसतो का म्हणायला लागले. त्यानेच म्हणायचं नाही ना. आणि ते रात्रीच्या भेटेत काय होतं 100% मराठ्यापैकी 65% 60% मराठी एकटा आणतो वळी तो एका बाजूला पर्यायच नाही मग रच्चिक म्हणा जावा लागतो. तेवढी कोण नेते होते जिल्ह्यातले तुम्हाला जे साथ द्यायचे एवढी शान आहेत का काय आमची तेव्हा कोणी साथ देत तुमच्यापेक्षा गेलेली आमची. तुमचं नारायणगडाचं भाषण फार गाजलं होतं. वंजारी समाज जरी नाव घेतलं नसेल तरी ते राजस्थानातून आलेले किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रेसमध्ये पण म्हणाला होतात की त्यांचं 2% 94चा GRS रद्द करा. तुम्ही निजामाच्या अवलाद म्हणता म्हणजे काय याला काय म्हणते जी कोणती भाषा आहे तुमच्यात जी आता जी वळवळ आहे ना ती आम्ही सुद्धा बघितली. तुम्ही बघता कधी सोशल मीडिया किंवा जे काही लिहितात सगळ्यात दोन्ही बाजूचे मी एखाद्याच वाचला ना तर मी त्याच्या घरी जायला बघतो. 2 सप्टेंबरचा जो GR आला तर अर्ज करणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे. पण विखे पाटील 2-3 वेळा या सगळ्या आरोपांनंतर विखे पाटील तुम्हाला 2-3 वेळा भेटले त्यांनी अपडेट काय दिली की नाही म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगू ना सगळं हेच बाबा होईल ना जेवढं सांगण्यासारखं तेवढं मी कसं सांग 2-3 नेत्यांविषयी मी तुम्हाला नाव घेणार एका वाक्यात त्याचं कसं वर्णन कराल. देवेंद्र फडणवीस तात्पुरता आनंद बरा आहे सध्या आणि शरद पवार साहेब त्यांचा ना आपला संपर्कच नाही काहीच. एकनाथ शिंदे काम करेन म्हणला की कामच करणार तेव्हा. आणि अजितदादा नुसतं कोपर खेळ धनंजय मुंडे तुम्ही सगळे देता माझ्यावर सोडून हो मोकळी. पंकजा मुंडे आपण ज्या मतदारसंघात बसलो त्याच मतदारसंघाचे आमदार ग्राउंड झिरो टॉक्स सपोर्टेड बाय अल्का IVF वंध्यत्व टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड. ग्राउंड झिरो टॉक सपोर्टेड बाय अल्का IVF या story.comच्या विशेष मुलाखत मालिकेत पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या मालिकेत आजपर्यंत तुम्ही वेगळ्या मुलाखती पाहिलेल्या आहेत. आज एक वेगळी मुलाखत आहे दिवाळीच्या निमित्ताने आणि ती अशा एका वेगळ्या लोकेशनला होती त्याला खास महत्त्वसुद्धा आहे. मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत. वेगळी ओळख करून देण्याची जरी गरज नसली तरी दिवाळीच्या निमित्ताने गावकऱ्यांच्या भेटीसाठी ते त्यांच्या मूळ गावी मातुरीत आलेले आहेत आणि त्यांच्या शेतावरती हा मुलाखत घेण्याचा योग आला आहे. वेगवेगळे प्रश्न आहेत दिवाळी तर आहे अर्थातच आणि त्याच्यासोबत काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा मी त्यांना विचारणार आहे. सगळे त्यांचे सहकारी भेटलेत गावातले बरीच मंडळीसुद्धा भेटायला आली आहे. कोणाचे काही प्रश्न आहेत वेगवेगळे. तर पाटील ह्या सगळ्या ह्याच्यात जवळपास मला आता नानाने सांगितलं की 20 वर्षांनी तुम्ही इकडे आलात दिवाळीच्या दिवशी. तर काय भावना आहे गावात दिवाळीच्या दिवशी 20 वर्षांनी गावात दिवाळी होते. आपलं गावाशी तर खरं नत असतं. जो गाव दुःखी वेदना असणारे लोक विसरतो तो नाही टिकू शकत. आपण कधीच आपली मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आपलं राज्य आपल्याला दिलेलं स्वराज्य विसरायचं नाही. त्या भूमिकेतून मी गावात येतो. आज अचानकच आलो आम्ही काही नियोजित नाही काय नाही अचानकच आलो आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांची भेट घेतली दिवाळीच्या निमित्तानं. त्यांनाही शुभेच्छा दिल्या. तुम्हालाही खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातल्याही सगळ्या जनतेला दीपावलीच्या उद्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. पण 20 वर्षांपूर्वी इकडची दिवाळी तुमची कशी असायची. शेतकऱ्याच्या घरात काय असतं समाधान म्हणायचं फक्त आणि कष्टानं भरलेलं जीवन जगायचं एवढंच गावखेड्यातल्या लोकांच्या नशिबी आहे. सुख कधी आमच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यानं कधी सुख ही गोष्ट नाही बघितली. व जीवन खडतळ गेलं. त्याचा विसर आपल्याला नको पडायला म्हणून आपण त्यांच्यात रमतो जातो. कारण आपण जुना प्रवास जर विसरलो आपल्या जीवनाला काय अर्थ नाही. पूर्वीच्या दिवाळ्या आणि आत्ताच्या दिवाळ्या याच्यात जरी फरक असला वेदना त्याच्यात. कोणात
कधी शेतकऱ्यात प्रगती झालेली त्या दिवशीही बघायला मिळाली नाही, आजही मिळत नाही. बदल काहीच नाही. आनंद कशावर म्हणायचा? एक कुठं फटाका वाजला किंवा आपण कुठं काहीतरी गोड खाल्लं म्हणून आपण कुठं परिवर्तनाची लाट झाली असं नाही म्हणता येणार. आहे तेच आहे, खडतर जीवन शेतकऱ्याचं आहे तेच आहे. मला वाटत नाही कधी बदलू देते का नाही राज्यकर्ते. शेतकऱ्याचा विषय काढला म्हणून यावेळी गावाकडे नेहमी कसं असतं की कापूस विकून मग पैसे येतात दिवाळीच्या वेळेला, त्याचे पीक विकून त्याचे पैसे येतात. ही दिवाळी फार वाईट आहे शेतकऱ्यांची. जमिनी वाहून गेल्यात, पीक राहिलेलं नाही आहे. काय भावना सांगतात शेतकरी भेटल्यावर? रडण्याच्या पलीकडे काय नाही त्यांच्याकडे सांगायला. ही वस्तू घरात राहिली, हे सांगतील ती वस्तूच नाही राहिली ना, ते भविष्य राहिलं. त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, जीवन उद्ध्वस्त झालं. काय असतं, जीवनात फरक आहे. काहींचं जर काही वाहून गेलं तर पाठीमागं त्याला आधार म्हणून काहीतरी, याचं जर एकदा वाहून गेलं तर आत्तापर्यंतच्या 5 वर्षाचं आणि पुढच्याही 5 वर्षाचं वाहून जातं. म्हणजे त्याचं एक पिढी पूर्ण उद्ध्वस्त झालेली असते. त्याला दुःखच काय सांगावं हे कळत नाही ना. त्यामुळे शेतकरी काय रडण्याच्या पलीकडं काय सांगू शकत नाही. आणि त्याच्या पलीकडं सांगाल तरी कोणाला? त्याला आपलं कोणी वाटलंच नाही. आणखी शेतकऱ्याला आपलं कोणी आणखीन वाटलंच नाही 75 वर्षात. हे आपलं आहे आणि हे आपल्याला या दलदलीतून बाहेर काढील हे स्वप्नातही त्यालाही वाटत नाही. त्यामुळे त्याचं दुःख आणि त्याच्या वेदना घेऊन तो आपला जीवन जगत राहतो. या दिवाळीला आता 5-50 आमदार असे आहेत की तुम्ही त्यांना हक्काने काही सांगू शकता महाराष्ट्रात. तुम्ही या दिवाळीच्या निमित्ताने काही आमदारांना सांगितलं की तुमच्या भागातले शेतकरी आहेत, त्यांच्यावर आज ही वेळ आहे, त्यांना या दिवाळीत ते जाणवलं नाही पाहिजे, मदत झाली पाहिजे. काही आमदारांशी वगैरे लोकप्रतिनिधींसोबत चर्चा? त्यांना तर सांगितलंच, परंतु आपला आत्मविश्वास आपल्याच लोकांवरती जास्त असला पाहिजे. आपण आव्हान केलं आणि लोक गावोगावी गेले मदती घेऊन. ते दिवस नाही राहिले आता. सांगायचं ठीक आहे, एक प्रक्रिया आहे, प्रक्रियेचा भाग म्हणून सांगायचं. करतील का नाही त्या आशेवरती लोक संपून जातील. त्यामुळे आपणच पटापट आपण एकमेकाच्या मदतीला उतरलं पाहिजेत आणि त्या पद्धतीने जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं आणि तिथपर्यंत पोहोचायसुद्धा लोकांनी प्रयत्न केला. लोकांनी गावोगावी बाहेरून येऊन जिथं जिथं संकट आले तिथं तिथं नेऊ पण दिलं. या तुमच्या आता आरक्षणावर प्रश्न विचारण्याआधी त्याच्या इम्पॅक्टवर खरं तर बोललं पाहिजे. म्हणजे आरक्षणावर आपण नेहमी टीका प्रत्युत्तर हे रोज विचारतो, पण त्याच्या इम्पॅक्टवर बोललं पाहिजे. त्याचा इम्पॅक्ट एक असा दिसतो आहे की जे लोकप्रतिनिधी होते, म्हणजे मराठा समाजातले का असेनात, ते आजपर्यंत जे लोकांना गृहीत धरणारे होते किंवा हे आपले मतदार आहेत कुठं चाललेत, तर हे सगळे आता लोकांमध्ये मिसळायला लागलेत. हे सगळे लोकांच्या मागण्यांची, त्यांच्या भावनांची कदर करायला लागलेत. हा 2-3 वर्षातल्या लढ्यातला सगळ्यात मोठा विजय म्हणता येईल? मला नाही तसं वाटत. मला असं वाटतं की त्यांनी समोरचं दार बघितलं आधी. किती विषारी पद्धतीनं बाहेर पडतायत, त्यांची चाल कशी आहे. म्हणून एखाद्या वेळेस त्यांच्यात राज्यातल्या मराठ्यांच्या नेत्यात परिवर्तन झालं असावं. आपण आपल्या जातीसाठी किंवा आपल्या लोकांसाठी आपण बोलत नाही आहेत. समोरचं दार मात्र रोजच विष ओकायला लागलंय. मग आपण तरी थोडंफार त्यांनी ओकलेल्या विषयावरती किमान थंड पडावं म्हणून माती तरी टाकू, थोडी गारवा तरी आणू, थोडंसं पाणी तरी शिपडू. म्हणून पसरलेला जातीवाद कमी करायसाठी मराठा नेते प्रयत्न करायला लागलेत असं मला वाटतं. या आपल्या विधानसभा निवडणुकीआधी तुम्ही एक निर्णय घेतला होता. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की अनुभव नव्हता, तयारी नव्हती, वेळ नव्हता पुरेसा, आणि मग तुम्ही तो काही निवडणूक लढण्याचा निर्णय होता तो स्थगित केला होता. आता आरक्षण मोठं आंदोलन झालं आहे मुंबईत, लोकांना प्रमाणपत्रांचं वाटप चालू आहे, दुसरीकडे निवडणूक पण लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची. तुमच्यासोबत जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, किंवा तुम्ही लोकांमध्ये फिरता तेव्हा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकेत काय, निवडणुकीत काय भूमिका असली पाहिजे? नाही, मी नाही पडणार याच्यात, आणि मी त्यावेळेसही भूमिका घेतली नव्हती आणि आत्ताही घेणार नाही. कारण त्यावेळेस तर तयारी नव्हती, हा तर भाग होता. याच्याबरोबर समोरचं ऐकत नसला तर काय करायचं, त्याशिवाय पर्यायचा नव्हता. सरकार म्हणून ज्याला निवडून दिलं तोच जर ऐकणार नसला मग त्याला कुठंतरी वठणीला आणावं लागतं. म्हणून त्यावेळेस ती तयारी केली होती. तर असतंय ते, आता राजकारणात अवघड असतं थोडंसं.
नाही जुळलं समीकरण, नाही झालं खेळ आणि त्यांना काय सांगायची गरज आहे. आपण उभा केलं नाही केलं तर यांना लई कंडे उभा राहायचं, कुंकडं उभा राहतात. नाही सांगितलं तरी म्हणलं तरी राहतात आणि राह म्हणलं तरी राहतात, राह म्हणल्यावर तर लय राहतात. मग ते काय त्यांची आता ते रक्तातच राजकारण ते तर करणारच. आता ह्या सगळ्यात आता जेव्हा निवडणूक लागेल, आता दिवाळीनंतर लागणारच आहे, जे कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळालेत त्यांना आता जिथे कुणबी ओबीसी जागा सुटल्या ती निवडणूक लढता येणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचा आता काला बीडला सभा झाली, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की यांचं एकच टार्गेट होतं, निवडणुकीपूर्वीच प्रमाणपत्र आपल्याला मिळवायचे आहेत. नाही नाही, ते नासकी वृत्ती आहे ती बघण्याचा त्यांचा तो नासका प्रयत्न आहे. तो येऊन जाऊन राजकारणावरच येतं असं का दिसत नाही त्यांना. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही का गोष्ट दिसत नाही की कुठंतरी कोणाच तरी लेकरू, आपण त्यांच्या दारात खेळलो, ते आपल्या दारात खेळले, त्याचंही पोरगं कुठंतरी लागायला लागलं, तीही योजना घेईल, शिक्षणात नोकरीत पुढं जाईल, तेही प्रगती. एकच कस काय कोपरा दिसतोय फक्त, बाकीचं कसं काय दिसत. ते आता ती मानसिकताच गचेळ आहे त्यांची, त्याला कोणी काय करू शकत नाही. ते आता ते येवल्याचा अलिबाबा आणतो, नादी लावतो सगळ्याला, त्याची सिस्टम आहे आता काय त्याची. तो बीडला आला आणि भेद निर्माण करून गेला, तिकडून कुठतून इकडे येतो. छगन भुजबळ म्हणजे भेद पसरणारा माणूस, जातीवादाचा प्रचंड भेद पसरणारा. बिडात येऊन त्यांनी 10-15 दगड, एका दगडात 10-15 जण हाणलेत, एका दगडात. त्यांची किती अक्कल आहेत का ती अक्कल शून्य आहेत का लय अकलीनं मोठे आहेत मला नाही माहीत. आम्हाला जे दिसतं त्याने बरोबर कार्यक्रम केला, इतका जातीभेद करतो तो. त्याने व्यासपीठावर बसलेल्याचे 2-4 जणांचे कानफाड आणले आधी सुरुवातीला, कारण त्याला ना एक घाण सवय. तुम्ही मला आता दिवाळीच्या चांगल्या सुखाच्या मुहूर्तावर, आनंदाच्या मुहूर्तावर विचारायलाच नव्हतं पाहिजे, कारण तो म्हणला ना मग आता असा त्याच्यावर तो हे होतो ना. पण यांना का कळत नाही मला नाही माहीत. आमचा मराठ्यांचा एवढा का राग आहे यांना आम्हाला माहीत नाही, पण तो काय करतो हे कसं काय कळत नाही आम्हाला, हे कळत नाही त्याचं. बसल्या बसल्या 2-3 संपविले त्यांनी व्यासपीठावरचे जाग्यावरच. कसं नेमकं? आता तेच म्हणतो फोटो टाकल्यावर राग येतो, नाही टाकल्यावर राग येतो. म्हणजे 2-3 जणाला तर चारला त्यांनी, म्हणजे प्रसाद म्हणतो आम्ही, नाही तुम्ही परत म्हणता दुसरा काय कोण चारला. त्यांनी बसल्या बसल्या ते एक काम केलं, हाणल्या कोपर खेळ्या. त्याला ना एक सवय लागलेली, आपल्यापासून नेतृत्व लांब जायचा अंदाज दिसला की तो सगळ्याला एक कोपर खेळे आणतो आणि त्याच्यावरचं संकट जाईपर्यंत सगळ्याला जवळ धरतो. हेच अगोदर म्हणलेला आहे. धनंजय मुंड्याला म्हणा मराठ्याकडेच जाय आता, बघा आठवत असलं तर, आता तो मराठ्याकडेच जाय. आमचा कसा सहारा घेतो, म्हणजे 2014 आणि 2019 जी ताकद आणि रसद मराठ्यांनी पुरविली त्याच्या बळावरती आज इथपर्यंत येतो. याच्यावरती संकट आलं अलिबाबावर हे येवल्याच्या, त्यांनी ह्यावेळेस त्याला जवळ घेतलं. त्यावेळेस का तसं उद्गार काढले, मग त्यावेळेस तर त्याने आव्हान केलं होतं, भुजबळांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. निवडणुकीत नाही म्हणत, मधल्या काळात ह्या 6 महिन्याच्या काळात तेव्हा म्हणला आता तिकडंच पळणं, तो अंतरवाली जात होता. मराठ्यांचंच बघा आता काय ते, तोच माणूस. आणि आज तोच माणूस त्याला घेऊन व्यासपीठावर बसतो आणि सांगतो गोपीनाथ मुंडेंचा वारसा तू चालव, म्हणजे तिला बी एक वाटा आणला. तिकडं उडंडीवरचं वाजविलं. आमच्या जालन्यावाल्याचा तिघाचा कार्यक्रम केला, ते सांगलेऊन एक आणते ते धरून ते तिकडून पडळकर. नाही ते दुसरं ते नाही पडत त्यांच्या लफड्यात. तेव्हा आता देवेंद्र फडणवीस म्हणले असते एखादं जाय म्हणून आलं असं, ते या लफड्यात नाही पडत. ते आपलं झालं तेच हिंदू रपका चालू झाला त्याचं तिकडे, ते नाही पडत त्यांच्या राड्यात. पण त्याला गुंतविलं त्या दिवशी विनाकारण, त्याला ही या षडयंत्रात चक्रव्यूहात त्याने आणलं. इतकं नास काय नाही ते यावलेचं, त्याने चक्रव्यूहात आणलं. तो एवढा भेद पसरून गेलाय त्या दिवशी की भयंकर. हे का त्यांच्या लक्षात येत नाही माहीत नाही. ते जे म्हणाले की तुम्ही वारसदार आहात, तुम्ही नेतृत्व हातात घ्या, तो बहीण भावांमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न होता का पारडा? म्हणजे पाडली असं म्हणायचं. पाडला म्हणजे दगडदगडी होऊ नये त्यांच्या दोघांची, याचं ऐकून इतकं नालं की ते काही गरज होती का? लई दिवसानं आत्ताशी कुठंतरी एकत्र झालती. आमचं वैचारिक हे का काय ते आम्ही आमचं बघू, पण तू तर त्यांचा आहे ना. ओबीसी तू म्हणतो ना आम्ही एक येत, तू तर त्यांचा आहे ना, कशाला काढी लिहून गेला? काय गरज आहे तुला एवढी? म्हणजे
त्याला फक्त संधी मिळाव, तो बरोबर त्या ठिकाणी भेद निर्माण करतो. प्रचंड भेद पसरून गेला काल ते यो. कालच्या सभेपूर्वी म्हणजे सभेच्या 1-2 दिवस आधीच मी जेव्हा प्रकाश सोळंके यांची मुलाखत केली, त्या मुलाखतीत त्यांनी एक आकडेवारी दाखवली होती. ते म्हणाले मराठवाड्यापेक्षा नोंदी जास्त नाशिक विभागात आहेत, पण भुजबळ नाशिक विभागाकडे लक्ष न देता फक्त मराठवाड्यात येऊन नेत्यांना झुंजवत आहेत. तसं नाही ते. मराठवाड्यात जो वातावरण झालं आहे, जे दूषित प्रकार झाला त्याचा पूर्ण फायदा तो राजकारणासाठी होता. तुम्ही अर्थ वेगळेच काढणार ते आम्हाला माहिती आहे. आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला जे अर्थ काढायचे ते तुम्ही काढणारच. कारण तुमच्या मानसिकतेत बदलच होत नाही, त्याला मी काय करू शकत नाही किंवा माझा समाज काय करू शकत नाही. तो विधला फायदा असा उचलतो. ती सभा ना ओबीसीसाठी होती, ना कोणाचं आरक्षण वाचवायला होती, ना कोणाचा एकोपा ओबीसी जातीचा गाडवायला होती. त्याला एक अकाउंट आलेला आहे, आपण काय केल्यावर काय होऊ शकतं. आणि हे डाव तो केव्हापासून वापरतो माहिती आहे का? ज्या दिवशी साधा एक माणूस भाजी विकणारा तो माणूस नगरसेवक होऊन महापौर झाला, ज्याला ती प्रतिष्ठा आणि ती वेटेज मिळालं, त्याचं स्टेटस वाढलं शिवसेनेमुळं, शिवसेना प्रमुखांमुळं. त्याच्या ज्या दिवशी लक्षात आलं की आपण यांनासुद्धा गेम वाजवू शकतो, संधीचा जर फायदा उचलायचा असेल तर पुढचं वातावरण हे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे. आपण आरक्षणाच्या नावाखाली मंडळ लागू होणारच होता, कारण व्ही पी सिंगांनी तो लागू केलेलाच होता, त्याच्यामुळे ते लागू होणारच होता. पण आता पाऊल काय उचलायचं आहे, तर शिवसेनाही संपूर्ण मोकळा झाला, इकडं आला राष्ट्रवादी. ही पक्ष त्यांनी संपवला. म्हणजे तुम्हाला मराठवाड्याशी उदाहरण तिकडे देतो. तो माणूस कसा आहे, ज्याने चारलं ना त्यांच्या तोंडात विष वतणारा माणूस आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की आम्ही किती सांगितलं तरी तुम्ही त्याचे गैरच अर्थ धरणार आहेत. कारण तुम्हाला काय मराठ्यांबद्दल दुश्मनी आम्हाला माहीत नाही, आम्ही फक्त आरक्षणच मागितलं, त्याला तुम्ही जातीत तोडलं आहे. आता तुम्ही पार जातीच्या सगळ्या भिंती तोडलेल्या आहेत, त्याला आमचा नाविलाज. आम्ही खंबीर आहेत, त्याची काही अडचण नाही, बघू ती वेळ आल्यावर काय. परंतु सांगितलेलं एखाद्या वेळेस तरी म्हणलं पाहिजे, खरं असू शकतं काय? एवढी सुद्धा चिकित्सा करायची तयारी तुमची नाही आहे. फक्त एखाद्या नेत्याला बोलला की बस तो फक्त आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्याकडून उभं राहायचं, मग त्यांनी किती का गू खाल्ल्याला सांग. ही एक सवय लागून गेली. आपण कधीतरी म्हणलं पाहिजे थांब, हे बोलले त्याच्यावरती खरं असू शकतं का? मराठवाड्यातल्या वातावरणाचा फायदा तो मंत्रिपद मिळवण्यासाठी वापरतो. तो जर खरा ओबीसीचा नेता होता तर 7 महिने त्याच्याकडे मंत्रिपद नव्हतं, एकदाही त्याने शब्द काढला नाही ओबीसीबद्दल. त्याला जसं मागचं तुम्हाला उदाहरण सांगितलं 2-3 पक्षाचं कसं खाता येतं, कोणाला वेठीस धरून, शिवसेनेला वेठीस धरून खाल्लं, नंतर राष्ट्रवादीला वेठीस धरून खाल्लं, आता तिकून फुटून पुन्हा अजितदादांना वेठीस धरून खाल्लं. आता तिन्ही याच्यापासून बाजूला गेले म्हणल्यावर आता फडणवीसाच्या खांद्यावर हात ठेवला. हे काय मला लक्ष द्यायचा अंदाज नाही, तुम्ही लक्ष ठेवा, मी राहतो तिथंच, पण बळ मात्र तुमचं सगळं लागणार आहे. आता मग त्यांना पहिल्यापासून बोळा फिरायची सवय लागली, कोणावर बी कुणीही जाऊ द्या तुम्ही, ते कोणाला म्हणतात हा काय अडचण नाही, ओबीसी जाऊ द्या ते लगेच ओबीसीचं म्हणते, मराठ्याचं जाऊ द्या मराठ्याचं म्हणतील, हिंदूचं म्हणते, काही म्हणते, त्याची काही अडचण नाही. तसं करून त्यांनी काय केलं, फायदा उचलला आणि त्यांनी 1-2 मंत्र्याला सांगून टाकलं. ही त्यांच्याच गोटातली बातमी. त्यांना वाटत असं ना, आम्हाला कसं माहीत होतं, सगळे थोडे तुमच्यावर प्रेम करणारे असते. कुणी कोणाचा तरी पी असतो, कुणी कोणाचा तरी ओएडी असतो, कुणी कोणाचा तरी अधिकारी असतो, कुणीतरी झाडून घेणारा असला तरी ते कोणाला तरी सांगतच असतो. असं सगळेच तुमच्यावर प्रेम करणारे असतात असं नाही, सगळेच माझ्यावर असतात असं काही नाही. मग हे तुम्हाला सांगत आहेत, मला माहिती आहे ना, हे असतंयची ही, कारण ती पहिल्यापासूनची ती परंपराची गद्दाराची फळी ही प्रत्येकाची. असा कोणचा समूह नाही की त्यांच्यात फितूर नाही येत, आहेतच, तसं ते माहीत होतं. आता बोंबलायचं, तू बोंबला, आता तिथं जायचं. सरकार जर म्हणलं तू कोण बोलतो, तू सरकारमध्ये, मग द्या मला मंत्रिपद, बोलत नाही. ही सिस्टम आहे त्या मोर्चाच्या मागची, त्याच्या पाठीमागची ती पार्श्वभूमी आहे त्यांची. तो बी तसंच करतो, मी बोलायचं बंद करतो, द्या मग मला मंत्रिपद. कोकाट्याला दिलं, भुसेंना दिलं, तुम्ही सगळ्यांना द्याता, मग मला द्या, मी बंद करतो. याच्या अगोदर तुम्हाला ते बोलायला दिसला का? कधीतरी सत्यता पडता रे, नुसते जातीवाद म्हणून नाही चालणार. कधीतरी ही झालं पाहिजे. ही मोर्चा तेवढ्यासाठी होता, काय घेणं देणं ओबीसीचा. आणि तुम्हाला माहिती आहे का मग ती ताकद केवढी होती व्यासपीठावर बसलेली, तेवढे लोक असतात का? तिथं घोंगडी बैठक झाली आमची, घोंगडी बैठकीला बसायला जागा नव्हती आम्हाला. तिथं एक बारीक विचार केला ना, ओबीसीची सगळी चव घातली त्यांनी, काही ठुली नाही होती तेवढी घातली. आता त्याच्यामुळे आम्ही त्या
किंमतच दिलेली नाही त्या कार्यक्रमाला त्या दिवशी. ती कार्यक्रम याच्यासाठी आहे की ज्याला ज्याला आमदार मंत्रिपद मिळत नाहीत त्यांनी फक्त मराठ्याच्या विरोधात ओबीसी म्हणून बोंबलायचं, आपलं मंत्रिपद मिळालं की बस मोकळा. तर बघ ते तसं पुढं घातलं याला आणि दिलं दोघातच जुटून. तिकडं 2 जुटून दिलेत, इथं 2 जुटून दिलेत आणि नागपूरला 2 जुटून दिलेत. मोकळा झाला, झोपला तिकडे जाऊन. त्याने एक नवीन विषय त्या दिवशी काढला की हे जे सगळे विखे पाटील किंवा हे बाकी मंत्री आहेत मराठा मंत्रिमंडळ समितीतले, तर ते फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला असं वाटतंय भुजबळांचे आरोपाचं तुम्ही कसं विश्लेषण करता? मराठा समाजाचा खूप दिवसाचा विषय. सरकार अडचणीत येऊ नये, तिन्ही पक्ष आले त्याच्यात, आणि विशेष करून फडणवीस साहेब सुद्धा अडचणीत येऊ नये. काहीतरी तोडगा काढला पाहिजे या भूमिकेतून विखे साहेब पुढे आले. बाकीचे तर पळून गेले मुंबईच्या बाहेर. गब्बस म्हणा तुला किती शान आहे तू माहिती आहे म्हणा आम्हाला. तू बेड्यात येऊन काय बोलतो, काय केलं, आणि एक रात थांबले असते तर काय झालं असतं, दुसऱ्या दिवशी एक रात थांबले असते तुलाच कळलं असतं काय झालं असतं. तू कशाला बाकीच्याला सांगतो. त्यांनी तरी खिंड लढवली त्या विखे साहेबांनी तरी की सरकार अडचणीत येऊ नये, तिन्ही पक्ष अडचणीत येऊ नये, समाजाला आपण दिलं पाहिजे. तुझ्यासारखं तर नाही ना करीत. तुझ्यासारखं तर ओबीसीला आरक्षण देऊ नको म्हणून मराठ्याचं तर एकही नेता पुढं नाही आला आत्तापर्यंत तर नाही. आणि मला नाही वाटत आमच्या तो जन्मेल बी म्हणून. तुम्ही पहिल्यांदा ही सुरुवात केली मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, त्याच्यासाठी मोर्चे, त्याच्यासाठी आंदोलनं, त्याच्यासाठी रास्ता रोको, हे तुम्ही पाडलेला पायंडा. त्यांनी कोणत्या दिवशी सांगितलं ओबीसीला आरक्षण देऊ नका. ते तर पुण्याचं काम करायला चाललेत की एक गरिबांचे शेतकऱ्यांचे पोरं हे आरक्षणापासून वंचित येतं, त्याला शिक्षणात ते पुढं गेले पाहिजे. आता फीस इतक्या भयानक झाल्यात, लोकांना नाही परवडत. मग दिलं पाहिजे ह्या भूमिकेतून ते पुण्य वाटून घेण्यासाठी येतात. तू पाप करायसाठी निघाला बाहेर. बरं तू तर तो निघाला, तू आणखी 10-15 जण घेऊन वरकडून पाडायला लागला. बरं तिथं असं असतं, प्रसिद्धीची माणसाला लय बेकार हवं असते. माणसाला एक तर मीडियाची तुमची अशी नाद लागू नये. तेव्हा जर नाद लागला ना माणूस जवळच्या सुद्धा मुजीत नाही. त्याच्यासाठी त्या प्रसिद्धीसाठी आणि आपल्याला बी कुणीतरी म्हणून ओबीसी नेता आहे म्हणून घेण्या 5-25 कवाच नव्हती ते बी येऊन बसली ते व्यासपीठावर. घेण्या ते बी चेहरे लोकांत लक्षात आले आता. बरं ते झालं 15 मिनिटाचा आनंद, भाषण करून मोकळे झाले. त्याच्याविषयी नाराजी गेलेली तू काढशील का आता? तू काढणार का? बरं इतक्या वेळेस खिंड त्या परळीची मराठ्याने लढी, तू आहे का तेवढं मतदान तिथं? ही प्रतिष्ठा दिली कोणी 14-19 पर्यंत, आणि आता पण कोणी दिली? निवडून आल्यावर म्हणतो का ते म्हणले तू देणार का? अरे काय त्याच्या नादी लागून चांगले चांगले तिथं असणारे काही सुद्धा ओबीसीचे त्या 15 मिनिटाच्या आनंदासाठी आपण किती भेद निर्माण करायला लागलो याचं ऐकून. कारण भुजबळ आला आणि तो भेद निर्माण करून गेला बीडमधून. खूप भेद पसरला त्याने. त्या बीडच्या सभेनंतर जिल्ह्यात एक चष्म्याचा ट्रेंड आला. तुम्ही काल एक चष्मा घालून फोटो टाकला होता, व्हिडिओ तुमचा आलता. ते उत्तर होतं धनंजय मुंडेने जे टीका केली होती त्याला? त्याला नाही मोजीत मी उत्तर फात्तर त्याला काय उत्तर द्यायचं? तुम्हाला याच्या आधीचा फोटो दाखवतो, चला माझ्या संग आगळ चष्म्याच्या दाखवतो. शिवाय आला करी त्याजवळ फोटो असतो मोबाईलमध्ये. आम्ही एकदा इथं तळ्यात काढले हरभऱ्यात उभा तेव्हा चष्मा ते लय असं दंगा होता चांगला. जसं का नाही एकदा मी याला बी गेलतो राजस्थानला, हां तिकडं पानिपतला, तिथपर्यंत गेलतो आम्ही. ते चष्मे लावले. चष्मा म्हणजे काय हे थोडंच असतं. ते चष्म्यात फरक असतो. माज आणि डोळ्यांना काही त्रास होऊ नये, काही धुळीचे कण जाऊ नये म्हणून लावलेला चष्मा. चष्म्यात फरक आहे. माझाचा चष्मा वेगळा असतो, शायनिंग मारायची ही वेगळाच असतो, आणि चांगल्या दृष्टिकोनातून लावलेला ही वेगळा असतो. आम्ही चांगल्या दृष्टिकोनाचे लावतो. ते काल तुमचा फोटो आला ना, त्याच्यानंतर सगळे बरेच लोक त्याच्या फेसबुकला आपला चष्म्याचा फोटो टाकायला लागले आणि ओपन दिसतो का म्हणायला लागले. ते त्याच्यावरून मग ते कमेंट जर वाचल्या, पण त्यानेच म्हणायचं नाही ना तू कहतोय ताकद कोणची, तू हाही कोणाचा पुतण्या, एक दिवस महाराष्ट्र कब्जात धरणारा. तू छगन भुजबळला खुश करायसाठी तू मराठी अंगावर घ्यायला लागला. तुला लाज वाटली पाहिजे ना. वैयक्तिक वाद, मतभेद, वैचारिक वाद हे चालू राहत असतो. ते कधी ना कधीतरी कमी होत असतं. कोणीतरी कोणत्या तरी मुद्द्यासाठी हट्टाला पेटलेला असतो. ते एकदा हस्तगत केल्याच्या नंतर
माणूस ऑटोमॅटिक आपलं म्हणतो किंवा जाऊ दे रे म्हणतो. झालं ते ह्या भूमिकेत येणारा महाराष्ट्र आहे. त्याचं ऐकून तू काय करायला, राजकीय अस्तित्व खराब असे लय गेले. तुला वाटतंच मी ओबीसीचं नेतृत्व केल्याने मी हिरो होईन, फक्त हिरोच राहशील. मग जे मूळ लागतं ना, तुला जे बहुमताचं गणित जुळलेलं आहे ना, त्या मतावरच राहतो. एक मताच्या मताकडे येऊ नको. आणि तो सध्या ती पार्टी, अलिबाबाची पार्टी सध्या एक मताकडे. एक मत हे समाजकारणात लागतं, राजकारणात नाही लागत. राजकारणात तुम्हाला बहुमताला किंमत हे तरच बोलायला लागतो, नाही तर नाही लागत. तू त्या भूमिकेत राह, इकडे याच्या नादी लागू नको विनाकारण. हे लय वायाला गेलेले ते असलं घुरट आहे ना, त्याच्यासारखं ना खरंच माणूस नाही होणार. त्याच्या नादी नाही लागायला पाहिजे. हे बीडचा मोर्चा असेल किंवा तुमच्यासोबत असणारे तुम्हाला पाठिंबा द्यायला येणारे आमदार असतील, हे सगळेच अजितदादांच्या पक्षातले दिसतात. अजितदादांच्या पक्षातले आमदार त्याही व्यासपीठावर आहेत, याही व्यासपीठावर आहेत. अजितदादांची काय भूमिका असली पाहिजे यावर तुम्ही कधी सांगता त्यांना, सांगण्याचा प्रयत्न केला? कोणाच्या व्यासपीठावर दिसते का? नाही, त्या दिवशी ओबीसीच्या व्यासपीठावर जे होते ते बहुतांश अजितदादांच्या व्यासपीठावर ते होते. आणि तुमच्यासोबत पाठिंबा द्यायला जे आमदार येतात ते अजितदादांच्या पक्षातले आहेत. तर ते लोक असं म्हणतात की ते पाटलांना पाठिंबा द्यायला जातात तेव्हा आम्ही आक्षेप घेतो का? दसांना का गेले राष्ट्रवादी? हा, म्हणजे गेवराईचे आमदार असतील किंवा आपण राष्ट्रवादीचं माझ्याकडे येते, तर मग दसांना का राष्ट्रवादीत गेले? ते तर भाजपचेच. हा, तुमच्याकडे सर्व पक्षच येतात. तुमच्याकडे येणाऱ्या आमदारांपैकी विखे बी राष्ट्रवादीचे नाही तर विखे साहेब भाजप सगळ्याच पक्षाचे येतात ना. असं पक्षच नाही, असं शिक्का नका आणू कोणाला. कारण ते कशासाठी येते आणि हे कशासाठी जाते त्याच्यात फरक आहे. हे फक्त फडणवीस कसा संपल याच्यासाठी प्रयोग चालू, नाही तर मग आम्हाला मंत्रिपद द्या. त्याला कसं काय दिलं? कारण छगन भुजबळला हे फडणवीसांनी मंत्रिपद दिलेलं आहे. फडणवीस साहेबाशिवाय शक्य नाही, त्याने दिलेलं आहे. मग आता तुला पाहिजे का? आणखीन दोघा तिघाला पाहिजे तुम्हाला? मग आता मराठ्याच्या विरोधात बॉम्बला लागतं. ओबीसीच तिकडे काढी लागू दे. ही यांची झालेली गुप्त बिटी. मराठ्याच्या विरोधात बोललं की मिळतं. माझ्याकडे येणारा सगळ्या पक्षातला वर्ग, मग ते भाजप असन, राष्ट्रवादी असन, शिवसेना असन, जे असतील ते एक समाजाच्या लेकराचं कल्याण होतंय म्हणून आपण चाललो. आणि हे चालले ती कल्याण होऊ नये म्हणून. आणि तो भरणा अजितदादाकडे आहे की मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं झालं पाहिजे. आणि त्यांच्याकडचेच आमच्याकडे काय येते, त्यांना वाटतं कल्याण झालं पाहिजे. काय एखाद्या गरिबाच्या लेकराचं वाटोळं, या भूमिकेतून ते येतात. पण पक्ष असा नाही आहे आपल्याकडे, असा पक्षच नाही की ते येत नाही म्हणून. पुरे येतात, फक्त थोडा फरक आहे. काही रच्ची येते आणि काही दिवस आहेत. ज्याला लय टेन्शन घेतो ते आपला रच्ची येतो. ह्याने मग झोप मोडीतो, आमचा चहा पितो, परत आम्हाला तिकडे जाऊन घोडीला येतो, मग आम्ही पाडून टाकितो. आणि ते रात्रीच्या भेटीत काय होतं नेमकं? तुम्ही ज्या भेटीचा उल्लेख उगा शेंगा आणि त्यातून कायच भेटीत नाही. भेटीत माझ्याजवळ काय द्यायला आणि घ्यायला, आणि त्याचं घेत नाही मी काही, आणि माझ्याजवळ त्याला द्यायला काही नाही, आणि त्याचं मी काही घेत नाही. त्याला माहिती आहे होत आहे 100% मराठ्यापैकी 65% 60% मराठी एकटा आणतो, वळीतो एका बाजूला. पर्यायच नाही, मग रच्चिक व्हायला जावं लागतं. असा नाही माणूस. आमच्याकडचे जर फोटो बाहेर टाकले ना, मग 1,24,000वाल्याला कळन, 40,000वाल्याला कळन, आणि जे जे 5-5 नाही आले तर पडले त्यांनाही कळन मग काय काय असते. म्हणजे त्या भेटीचे फोटो. पण ते आम्ही नाही, आम्ही संख्यात पाळणारे लोक. एखाद्याने शब्द वापरला म्हणून एखाद्याचं आयुष्यच राजकीय करिअरच उद्ध्वस्त करायचं एका शब्दासाठी किंवा एखाद्या भाषणासाठी, इतक्या नासकी चाल मी नाही करत, संकेत पाळतो. ह्या मला 2 सप्टेंबरच्या जी आरवर एकदम प्रश्न विचारायचे, पण त्या आधी राहून गेलं तर जिल्ह्यातल्या सुरुवातीची जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्या आंदोलनाची, बऱ्याच 18-20 वर्षापासून सगळं करताय, तुम्हाला सगळ्यात पहिलं कधी सुचलं होतं की हे या नोंदींमुळे आपल्या समाजाला आरक्षण मिळू शकतं? नाही, असं नाही ना. काय असतं, प्रत्येकाचा रेकॉर्ड असतो. फक्त फरक एवढाच असतो की आपल्या अगोदर आपला चुलता करीत असतो, त्याच्या अगोदर आपले आजोबा करत असते, त्याच्यानंतर कुटुंबाप्रमाणे मोठा भाऊ करतो, नंतर तसं बाकीचे करत होते ना प्रवाहात करताना. पण आपल्याला माहीत होतं ना 7-12 आपला आहे, नसतील दाखत, कारण सध्या करते ते होते. ज्यावेळेस आपल्यावरती वेळ आली लढायची,
त्यावेळेस आपल्याला माहीत होतं ना आपला 7-12 कुठे. जर गॅजेटियरमध्ये नोंदी आहेत आपण तर आरक्षणात गेलो पाहिजे. आपण जर आपले अर्धे भाऊ विदर्भातले आणि खानदेशातले हे जर आरक्षणात आहेत आपण का नाहीत? बरं आम्ही तर लोकांसारखं म्हणत बी नाहीत. आमच्यासारखी ते जात नसली तरी काही काय म्हणते ते आमच्यासारखेच आहेत. तसं तर म्हणत बी नाहीत आम्ही आमच्यासारखेच आहेत म्हणून. ते तरी धडाधड म्हणतात आरक्षण खायसाठी. ते ना आम्ही सारखेच आहेत म्हणते. तो आणि त्यांचा तपास नाही ते कुठं तू कुठं तरी ते म्हणतात आम्ही तसं म्हणत नाहीत. ते तर आमच्या रक्तामासाचे आहेत. पण आमचा रोटीबिटी व्यवहार होतो. आमचा व्यवसाय पण एक आहे. इथं पश्चिम महाराष्ट्रात आमचे सोयर पण होते. त्यांचा शेती व्यवसाय आमचा पण शेती व्यवसाय. जसं की छगन भुजबळने सांगितलं मी बागवानासारखा दिसतो म्हणे. घेतलं आरक्षण. बागवानाला दिलं आणि त्याला दिलं. ती एकाएकी कुंकडं लांब असले तरी ते एकमेकासारखे दिसते तवाच. तसं आम्ही तर तसं म्हणत नाहीत ना. कारण ते कुणबी आमचे रोटीबिटी व्यवहार होते. व्यवसाय एक आहेत. इकडं गिरीश महाजन साहेबाच्या मतदारसंघात आमचा सोयगावचा सगळा पट्टा 90% सोयरपण आहेत त्याच्या मतदारसंघात. इथून मुली दिलेल्या किंवा केलेल्या नुसते सासरे जरी तुटून पडले तरी महाजन कवात निवडून नाही यायचं. इकडचे सासरे जरी तिकडे जावं म्हणले हा एवढी बार हॅलो भोगाच हे रिअली आमचे नाते आहेत. पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आहेत आणि आमच्या नोंदी असून देत नाहीत म्हणजे काय. म्हणून ते आपण ते शेवटपर्यंत धरलं आणि ते शेवटपर्यंत नेणार आहे. पुरे मराठवाड्यातले तुम्हाला घातलेलं दाखवेल. काही ठेवत नाही. त्याच्यावर प्रश्न आहे. पण ते तेव्हा तुम्ही जेव्हा सुरुवातीला आंदोलन सुरू केले तुम्ही पहिल्यापासून याची आंदोलनं करायचात पण ते कमी पातळीवर जिल्हा लेवललाच व्हायचे. त्यावेळी कोण नेते होते जिल्ह्यातले तुम्हाला जे साथ द्यायचे किंवा ज्यांनी दिली नाही? एवढी शान आहेत का काय आमचे? तेव्हा कोणी साथ देत? तुमच्यापेक्षा गेलेली आमची. आमचे तर लय नमुने बात पुढे गेला का आपल्याला टंगडील धरून ते. पण हे जेव्हा गरीब मराठी एक झाले हे ठेप्यालाच आले. त्यांना वाटलं आता तर आपला गेमच झाला. कारण ज्यांनी द्यायला पाहिजे होतं नेमकं त्यांनी दिलेलं नाही. कारण पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा खानदेश असो किंवा आपले स्थायी विभाग असो महाराष्ट्रात ती नेत्याची जबाबदारी होती ते देणं. त्यांनी नाही दिलं ते आपण गरीबाच्या पोरांना दिलं म्हणून गरीब एक झाले. कारण गरीब कधीच मोठं व्हावं वाटत नाही. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं गरिबामुळं आपण मोठे होतोय आणि आता गरिबाला नाही दिलं म्हणलं आता हातात हे गरिबाचं मोठं करणं यांना धरल्याशिवाय पर्याय नाही. माया मराठ्याला किंमत आली मी त्यात खुश आहे. चपला सगळं बुटाडा सगळं पाय पडू देत गरिबाच्या. ते चिखलाने भरलेला असो रेंद्याने भरलेला असो शेतात कसा असो कपकून पाय मुटकट होतो. नाही तर लांबून असं करायचं गाडीतून. आता असं करणं उतारला की मुटकं टेकलंच. समाजाला किंमत आली. समाज एकजूट झाल्यामुळे आणि ते गरजेचं होतं. तेव्हा ते आले प्रवाहात आणि आम्ही पण सामावून घेतलं. आम्ही काय असं म्हणजे त्याचा बदलाच घेऊ बा या भूमिकेत आम्ही पण गरीब मराठी राहिलो नाही की त्यांनी आपल्याला मग 60-70 वर्ष आपली सत्ता असताना आपलेच लोक असताना दिलं नाही मग आता आपण पूर्ण त्यांचं कामच करू ह्या भूमिकेत नाही. दयाळू मायाळू समाज आहे त्यामुळं त्यांनी सोडून दिला. आले ना लेकरासाठी दोघांनी एकमेकाला स्वीकारलं लगेच. मराठ्यांच्या नेत्याला मराठ्यांनी आणि नेत्यांनी सुद्धा मराठ्यांना आणि एकमेकाच्या सगळ्या सुखादुखात येतात ताकदीनं. काही ओपन येतं काही अंधारातून आणखीन काही अंधार आहेतच. अंधारात आहेत. त्यांना दम निघत नाही अंधाराशिवाय. काही अंधारातली सवय असते. ते पुढे येत नाही तो पण येते नाही एखाद दिवशी मग काय करतं रट्ट्या खाण्यापेक्षा यावं लागेल. त्यांना निवडणूक आली की तरी यावं लागेल. किंवा बिना निवडणुकीचं येतं. आता कुठं निवडणूक होती इथून मागं तरी सगळेच पळते. नाही हे बघा त्यांचा खरोखरच आता मराठ्यांनी बी द्वेष ठेवण्यापेक्षा किंवा राग ठेवण्यापेक्षा नाराजी मनात ठेवण्यापेक्षा ना गोरगरीब मराठ्यांनी सुद्धा मोठं मन करून नेत्यांना सुद्धा आता आपल्या मानलं पाहिजे. कारण नेता सुद्धा मानायला लागलाय. ते सुद्धा बाहेर पडायला लागले तर आपण सुद्धा तेवढं ताकदीनं आता बळ दिलं पाहिजे. मजा बघायची. जेव्हा आपल्यासाठी करतोय समाजासाठी करतोय आपण ताकदीनं त्याच्या पाठीशी उभं राहायचं. त्याला धक्का बी लागू द्यायचा आणि ती मराठ्यांनी भूमिका स्वीकारली. त्याच्या पाठीशी आता जेव्हा आपल्यासाठी करेल ना त्याच्या ताकदीनं उभं राहायचं. तुमचं नारायणगडाचं भाषण फार गाजलं होतं. दसरा मेळाव्याला तुम्ही जे भाषण केलं त्यात तुम्ही काही फार ॲग्रेसिव्ह भूमिका घेतल्या होत्या. म्हणजे तुम्ही वंजारी समाज जरी नाव घेतलं नसेल तरी ते राजस्थानातून आलेले किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रेसमध्ये पण म्हणाला होतात की त्यांचं 2% ते 94चा GRS रद्द करा. तर ही भूमिका घेण्यापर्यंत म्हणजे का गेला होता तुम्ही? तुमचा याच्या मागचा काय विचार होता? मराठ्याला आत्तापर्यंत कोणत्याच जातीचा माणूस तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो किंवा दलित असो ते कुठलाही वर्ग असू द्या मारोडी जैन असू द्या तो ख्रिश्चन असू द्या आत्तापर्यंत कधीच मला नाही की तुमची निजामाचे अवलादे
का म्हणायचं? म्हणजे तुम्ही आमच्या पोरींपर्यंत येणार, तुम्हाला सोपं वाटतंय? तुमच्याजवळ जे आहे ना ते आमच्याजवळ सुद्धा आहे. फक्त आम्ही दमदार आहेत, संयमाने, तुम्ही उताळे आहेत, तुम्हाला दम निघत नाही, एवढाच फरक आहे तुमच्यात आम्ही. पण ज्या दिवशी ती वेळ येईल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल मग तांडव कसा असतो. कारण एखाद्याच्या संयमाला आणि त्याच्या शांतीला तुम्ही बार बार जर त्याच्या नरडीलाच नख लावायचा प्रयत्न केला ना, समोरचा सुद्धा नरडीचा घोट घ्यायला मागं पुढं बघत नाही. तुम्ही निजामाच्या अवलाद म्हणता म्हणजे काय? याला काय म्हणतात? ही कोणची भाषा आहे? तुम्हाला आमचं दिसतं. हा, मला एक सांगा, अगोदर मी बोललेलं चूक दाखवा, आंदोलन बंद करून टाकतो. तुम्ही बोलल्यावर मी नाही सहन करू शकत. तुम्हाला कोणी सांगितलं? निजामाच्या अवलाद. तरीही मराठा संयमान आहे. उलट मराठ्यांचेच आभार मानले पाहिजे, ही जात दम खात नाही कशातच. मी तरी यांना शांत करतोय. मला लोक म्हणतात इतर जातीचे येऊन सुद्धा, अरे मराठी शांत कसं करायला असते, हे लय बेकार असते. कारण मला कुठंतरी समाजाला मिळवून द्यायचंय, समाज उंचीवर न्यायचा म्हणून मी होतो जरा थंड घ्या. होईल. अगोदर तुमच्या हातात पडू द्या, तुमच्या पोरात बळ येऊ द्या, नोकऱ्या मिळू द्या, त्यांना शिक्षणात जाऊ द्या. एकदा बलवान झाले चांगले, बघू की ते कुठं जाणार नाहीत, आपण कुठं जाणार नाहीत. करू दे की वळवळ, मुसमुस करतात ना सध्या, करू दे. येसन घालायची मराठ्यांच्याच हातात आहे. तुम्ही पळून पळून कुठपर्यंत पळणार आहेत? तुमचं एखादं गाव असन, बाजूने आम्ही आहेत, एखादा तालुका असन तुमचा, बाकी जिल्हे बी आमचे आहेत, त्याची नाही काळजी करायची गरज. त्याला नाही भेट आम्ही असल्याला, मारायला फेरा मारायला आणि त्याला मोजित नाहीत आम्ही. कारण तुम्ही जे मारामाऱ्या बघितल्या ते आम्ही सुद्धा बघितलेल्या. तुमच्यात जी आता जी वळवळ आहे ना ती आम्ही सुद्धा बघितलेली. फक्त आम्हाला कुठंतरी ना संयमानं राज्य नको अस्थिर व्हायला पाहिजे, नको व्हायला पाहिजे, ते स्थिर राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, म्हणून आम्ही सहन करतो. तुम्ही निजामाच्या अवलाद बोलता म्हणजे कोणत्या टोकाला चालले तुम्ही? पोरीच्या लग्नाचा विषय काढणार, तुमच्या पोरीचा काढा का आम्ही? तुमच्या पोरी लेकी बाळीला, आमच्या लेकी बाळीप्रमाणे तुमच्या लेकी बाळीला धरतो आम्ही. महिलेला बोललेलं दाखवा ना. मग तुम्हाला काय म्हणायचं दुसरं? आता यानंतर सोशल मीडियावर जे लिहितात, तुम्ही बघता कधी हे सोशल मीडिया किंवा जे काही लिहितात सगळ्यात दोन्ही बाजूचे? मी खरं बोलू? हां. कारण एक तर मी खोटं बोलतच नाही, त्यातली त्यात पत्रकाराला बोलतच नाही. मला वेळच मिळत नाही. मी अचानक आता आलो तरी एवढे लोक आहेत. सोशल मीडिया तुम्ही नाही? मला टाईमच मिळत नाही त्या बघायला. नाही तर मग मी लय रागीट आहे. मी एखाद्याच वाचलं ना तर मी त्याच्या घरी जायला बसलो. कारण सोशल मीडियावर फार टोकाचं लिहितात. आता असते ते सगळीकडेच असते, ते काय कमी आहेत काय? त्यांना काहीतरी काम पाहिजे बसल्या त्यांना काम, त्यांना दुष्परिणाम माहीत नाही त्याचे. नेत्यावर बेतत येत म्हणून हे ध्यानात ठेवा म्हणा. नेता संपतो, लिहिणाऱ्याने एवढं काय ध्यानात ठेवायचं? लोक कसूर कुठं काढतात तुम्हाला सांभाळणाराला. हे तुमच्या डोक्यात नसल. आणखीन म्हणा, तुम्ही जो काय लेथाय, कोण कोण काय काय लेथाय ना, तो सगळा राग, रोष आणि ती सगळी नाराजी लोक यांचा पाठीराखा कोण त्याला हटवा म्हणते. मग त्याला हटविलं ना आणि मग यांना रडायला सुद्धा जागा राहत नाही. ते विसरले. याचे दुष्परिणाम पुढं काय होते, काय करते 2-3 वर्ष आणखीन सहन, पुन्हा पाडू टाकणार. एकदा हातातली सत्ता गेली ना साहेब, त्यांना आधी माहीत झालेलं हातातली सत्ता गेल्यावर काय होतं. आता 2 सप्टेंबरचा जो GR आला, ती काय बरीच चर्चा, आरोप प्रत्यारोप त्याच्यावर झाले. आता काही 7 तारखेपर्यंतची आकडेवारी समोर आली. त्यात कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्र मिळाले ते समोर येते. जालना जिल्ह्यात 23 प्रमाणपत्र आत्तापर्यंत 23 जणांनी अर्ज केला आहे, पण एकही मंजूर नाही. बीडमध्ये 9 मला वाटतं मिळाले, आणि लातूरमध्ये 11 मिळालेत. संभाजीनगरला एकही नाही, नांदेडला एकही नाही. तर अर्ज करणाऱ्यांचं प्रमाण फार कमी, असं का असावं तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, GR निघालाय 2 तारखेला, ताबडतोब तिथं लगेच अतिवृष्टी झाली. गाव समित्या आहेत आणि त्या गाव समितीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना अगोदर पंचनामे करणं गरजेचं होतं. मी मराठवाड्यातला आहे, त्याच्या GR मराठवाड्याचा आहे. लोकांना अडचणी नको. ही ती आकडेवारी आहे विभागीय आयुक्तालयाकडून आतापर्यंत आली. त्यात शून्य काही जिल्ह्यांचं दिसतंय. काय अडचण नाही. तो मला ते लय शून्य लागलेले दिसते ना, पुढं 1-2 आलेले दिसते. काय अडचण नाही. शून्य वाचवायचो फेस पडन माणसाचं, इतके शून्य लागते. दम धरायला लागतो. कारण दुसरी बाजू जे दम धरून देतो ना, तेच मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे. बरोबर होतंय, त्यांना माहिती आहे सगळं. काय असतं, संकट खूप आलं. अधिकाऱ्यांनी
आमच्या नजरेसमोर अगोदर एक होतं की शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त झालेत ना, अगोदर त्यांचा उद्या हे आज ना उद्या होईल. आणि तसं सरकारचं सुद्धा म्हणणं होतं की आता त्यांनी हे करायचं का हे करायचं, म्हणलं आधी शेतकऱ्याचं करू दे, हे होईल थोडं लेट होईल, काय फरक नाही पडत. याच्यात जे काही 2 मतं तयार झालेत म्हणजे तुमच्या आंदोलनानंतर की याचा काही फायदा होत नाही आहे, की ते योगेश केदारसारखे काही वकील असतील किंवा जालना जिल्ह्यातले काही नेते मंडळी ते सातत्याने म्हणतात की फायदा होत नाही, याने कन्फ्युजन झालं, त्याचा काही परिणाम दिसतो याच्यावरती? ते सगळीकडेच असतं, त्याचं काय असतं आता ते सगळीकडे चालू असतं. कोणाकोणाला काय म्हणायचं, कोणाकोणाला काय नाही म्हणायचं, किंवा काही काही ओढून घेतात, काही काहीची विचारायला जाणाऱ्याची सुद्धा मानसिकता खराब असते. काही काही विचारायला जाणारे बी असे असतात, त्याला ते एखादं जाणार मेलं की जसं वास येतो तसं ते सापडीत बी जातं. काही काही त्या बी खोडी असतात, त्याला नाविलाज असतो. मग काय त्याच्याकडून वधून घ्यायचं का? कोण जारंग्या पाडल्यावर नाराज झाला, त्याचं घर कुठं आहे, तो कुठं भेटन, काही काही सापडीत बी जाते. कारण अशा असते तिथं गेल्यावर नाही काय हाती लागलं तर कातडं कुतडं का लागा ना हाताला, ते एक व्हायना खाऊन येऊ मागू, चगळून म्हणतात त्याला, मीठ टाकून चगळीने म्हणतात आमच्या तिकडे. काही काही तशी पण सवय असते, काही काही हिंटतात मागं सुद्धा. माझ्यावर नाराज झाला एखादा की सापडीतच निघते त्याला आता त्या मानसिक त्याला कोणी काही करू शकत नाही. मग काही वधून बी घेतात, बोल असं थोडी प्रसिद्धी येते तुला, बोलतात काही काही उद्देश असतो. पण खाली समाजात कन्फ्युजन नाही, काही क्लिअर आहे सगळं? अरे मी म्हणतो कन्फ्युजन असलं तर बघू ना, पुन्हा लढायला मी आहे ना. पण विखे पाटील 2-3 वेळा ह्या सगळ्या आरोपांनंतर विखे पाटील तुम्हाला 2-3 वेळा भेटले, त्यांनी अपडेट काय दिली की चालू आहे काम किंवा प्रोग्रेस काय सांगितली सगळी त्यांनी? मायला म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगून होय, सगळं हेच बाबा होईल ना, जेवढं सांगण्यासारखं आहे तेवढं. मी कसं सांग, म्हणून तर मी यशस्वी झालो ना. मी सगळं कसं काय सांग, आमचं बरोबर चाललंय. आणि हुकलं तर मी आहे ना. मी काय म्हणतोय, मी त्याच वेळेस शब्द घ्या, कारण शेवटी आपण तज्ज्ञ नाही. आपण काही गोष्टी मान्य पण केल्या पाहिजे. आपल्याकडे एकच गोष्ट आहे, समाजावर निष्ठा, तेवढी एकच गोष्ट आहे आपल्याकडे प्रामाणिकपणा आहे. आता किती का पैसे आले असते, पैसे नको, पद नको, समाजाशी प्रामाणिक राहिलं मॅनेज नाही झालं. त्यामुळं आपण तज्ज्ञ नाही किंवा आपण लय अभ्यासक पण नाही आहे त्याच्यात. मग आपण ना आधीच टाकून ठेवलेलं बरं की तुमचा बैल आवताला झोपल्यावर झुलू नये. त्याच्यासाठी आधीच बदलावं लागेल बरं का. बैल बदलायला आणू तुमच्याकडे, आम्ही आधीच बोली करतो बाजारात लगेच, त्यांना सांगून ठेवा. आणि मग त्याने फसल्यावर त्यांनी आता काय असतं, 10-15 दिवस म्हशीचं दूधच काढीत नाही, तिची काशी एवढी दिसते, आणि ते घरी गेल्यावर दी तांब्या भरत देते, लोटी भरी बसलं ना खेळ. आपण पांगून नाही देत. माझी बुद्धी माझ्या हुशारीनं वापरतो मी. तज्ञाचं काय करायचं तिथं, त्या टायमात सांगितलं जर याच्यात हुकलं सुधारे जार काढलं ना, म्हणलं मग जुळलं तुमचं नाव, नाही तर मग जुळत नाही. कारण ज्याच्यात आपण ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभवच नाही, आपण अगोदर, मग आपण शेतकरी कशाला म्हणतो स्वतःला, शेतकरी प्रत्येक गोष्ट ठरवताना तो शेतीत त्याच्या कसू शकतो. आज इथं काय पेरल्यावर वापसा झालाय का, पेरल्यावर कोणचं पीक येऊ शकतं याच्यात तो ज्ञानी. पण खताच्या दुकानावर गेल्यावर तो ज्ञानी आहे का, कारण ती कंपनी दुसऱ्याची, ती कंपनी त्यांनी बनवलेलं नाही. खत चांगलंच आहे का, बी चांगलंच आहे का, फवारणारं औषध चांगलं, त्याला माहिती आहे का, कारण त्याच्यावरती त्यांनी संशोधन केलेलंच नाही आहे. त्याने त्याचं संशोधित शेतात ते तर सांगू शकतो, गवत झालं खुरपायला लागल, याला फवारायला लागल, पीक चांगलं जोमात आलंय, पण ते माहीत नाही. मग ते आधीच बोली करतोय, खराब निघणार नाही ना. तसे आमची फॅक्टरी वेगळी, ती फॅक्टरी वेगळीची, फसणारी फॅक्टरी ती. जेवढे मंत्री आमदार आहेत फॅक्टरी म्हणजे फसणारच. धनगराला आणखीन सुधारून देणार, ते 15 वर्ष झाली अशी फॅक्टरी ती. त्यांना म्हणलं तुम्हाला लगेच इथून गेल्याच आरक्षण, आणखीन माघारी नाही आली, आरक्षण द्यायनात, आणि धनगर समाजाला बी एक होऊन द्यायनात, अशी फॅक्टरी डेंजर. मग आपण सगळं हे याचा सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे अनुभवातून. आपण फसायचं नाही म्हणून तर 58 लाखापर्यंत नोंदीपर्यंत गेलो मी. तेवढी साधी सोपी गोष्ट नव्हती. आरक्षण हा लहान विषय नाही आहे. टीका करण्यापुरतं सोपं असतं, बोलणं खूप सोपं असतं. कारण बाजूला बघणाराला काही टेन्शन नाही ना, मार्ग सांगायचं आणि मोकळं व्हायचं, घरी निघून जायचं आणि परत म्हणायचं आम्ही सांगितलं होतं पण ऐकलं नव्हतं. त्याचे परिणाम दुष्परिणाम त्याला नाही माहीत.
ते आम्हाला जरा माहीत होत्यात. तुमच्या अंगावर ढकलेल्यावर तुम्हाला कळन अरे हे बेकार होतं. हे विषय सोपा नाही आहे. तुम्ही आणा सरसकटचा जार, चला जाऊन द्या. म्हणणं सोपं राहतं रे बाबा, म्हणणं सोपं राहतं. आयत्या रेगा वाढायला मिळाल्यावर सोपं असतं. आरक्षण आणताना ज्याने ज्याने आत्तापर्यंत आणलं, मंडळनं आणलं, त्याला माहीत असते ना अडचण. राजश्री शाहूराजांनी आणलं, त्यांना माहीत असते याच्यातल्या अडचणी. बरोबर. त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणलं, त्यांना याच्यातल्या अडचणी माहीत असत्या. अशा बऱ्याचशा लोकांनी आणलंय काही काही, त्यांना माहीत असत्या ना या अडचणी. त्याच्यावर आता रेगा वाढणाराला काय माहीत, ज्याने फुकट नोकरी मिळाली, बोगस विमा खायचं माहिती मिळाली कसा खायचा, दुसऱ्या जिल्ह्यावर पार कसा काढायचा हे माहीत झालं. म्हणजे हे सोपं असतं. पण ज्याने आणलं त्याला माहीत असतं. आता याला बाईट द्यायला काय, हे काही म्हणते खोटा छेन खरा छेन, आणि ते खरा आहे खोटा, आणि ते पागल व्हायची आली त्याची ती आली बाबाची. हे जे यार जर खोटा आहे ते झोपणार रातचे दिवस कव्हा त्याच्यापाशी काळ्या कोटावलीच बसले, त्याचे ते आसपासच्या घराचे त्याच्या फार्म हाऊसच्या शेजारचे लोक सांगत आहेत कव्हा याच्या बंगल्यात गेट उघडच म्हणे, कव्हा नुसते काळ्या कोटावलेच जातात. हे नुसतं तेवढंच घेऊन बसतो तिथं. होय ते कसं काय होईल, ते जर पागल झालं एवढं, आणि तुम्ही इकडं बोलता बोलता सहज बोलून जाता. हे जे आर असं आहे, जे आर तसं आहे, आणि हाय तर हाय म्हणतो ना मी. तुमचं म्हणणं आहे हाय आणून दुसरा काय अडचण आहे, पण आधी बघू दे ना, त्याचे वितरण करणं सुरू होऊ दे, देताना काय अडचणी यायला लागल्या त्या बघू दे, मग त्यात बदल करू ना. पुन्हा नवीन सुधारित जे आर काढू किंवा शुद्धीपत्र काढू, जे करता येईल ते करू ना. इथं बोल ना, तिकडं काय आहे. तुम्ही आता जे आरचा विषय काढला म्हणून, ह्या जे आर नंतर बंजारा समाजाची एक मागणी आली. आता तुम्ही धनगर समाजाचा आत्ताच बोललात. बंजारा समाजाचे जे मोर्चे असतील की एक त्या जी आरनुसार मराठा समाजाला तो न्याय दिला, तर आम्हाला पण आता त्या जी आरनुसार न्याय द्या, याच्यावर तुमची काय भूमिका आहे? आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला तुम्ही आता पाठिंबा दिला होता, तर त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आहेच का बदलायचं? का त्या गरीबाच्या लेकरांना मोठं होऊ नये? त्यांनी किती डोंगरात किती दिवस मेंढ्या शेळ्या सांभाळायच्या, का होऊ नये? का होऊ नये? आणि बंजारा समाज जर नोंदीत सापडल्यात, तर हरकत काय त्यांना द्यायला? असल्यावर हरकत नाही द्यायला. तिथं नाही बोलणार. सगळं भुजबळात तिथं टाइम नाही बोलायला. बंजाराला दे, धनगराला दे. आता बोध म्हणलं की एकदा धनगर सभाला लागत फक्त याला. ते त्याच्या डोक्याने काम करतोय, पण तेच येडं व्हायची येळ आली आता. जे आर निघाल्यापासून ना, त्यांनी एखाद्यावर व्यासपीठावरच्या नेत्याला त्यांच्याच हाणाहाणी सुरू करू नये. ते पागल होणार आहे. ते पागल. मी तुम्हाला विनोदाने चाष्टान नाही बोलत. त्याचं कॅबिनेटवर ध्यान नाही, अन्न पुरवठा मंत्री त्याच्यावर ध्यान नाही, कोणाला धान्य आहे का नाही त्याचं त्याच्यावर लक्ष नाही, कोण कोणकड काय झालं, ते त्याचं पुतण्याचं काय कोण नाव आहे, हा असं काहीतरी महातेव महाहेव, आणि त्या आरक्षणाचं असं केलं, त्याच्या पुढे त्याला काहीच नाही. 100% थोड्या दिवसात त्याला माणसाचे निशाण काहीच होणार नाही. जाणारच इतकं लांब लांब एक एक निशाण टोचाला गेला, तरच ते नीट झाला तर होईल. नाही तर ते काय अवघड व्हायचं मागे त्याचं. आणि त्यांनी यांना पागल केले घेण्या देण्याचं. कारण ते त्याच्या चक्रवात एकदा गुतला ना, माणूस बाहेर बी पडत नाही. लोक त्याच्या चक्रवातून यांनी बाहेर पडलं पाहिजे. यांच्या राजकीय करिअरचा यांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. कारण तुम्हाला आरक्षण मिळालेले, आणि तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. काय असेल ते आम्ही आमचं इकडं 27% 19% बघू. तुमचा काय समज? तुम्ही कोण? फुकटची फाकट इकत भांडणं घेणारे तुम्ही कोण? गोंधळ्याच्या आरक्षणाला धक्का लागतो का? नाही लागत. धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागतो का? नाही. आणि तुम्ही कसं काय पुढे येता? मग तुमचा काय समज? बरं आता तुम्ही येताल, एक ना एक दिवस वेळ येईल ना, त्या टायमाला मग आम्ही तसाच विरोध करणार ना. आता करायचा ना. आता मग ही सुरुवात करायची का? ज्याचा संबंध त्याचा ठीक आहे, ते करीनात का विरोध, आमच्यात येऊ नका किंवा जाऊ नका. तुम्ही कसं काय? तुमचा काय संबंध? तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरीच मोर्चाला सगळ्यात पुढे तुम्हीच. यांनी यांचं सेपरेट ताट केलं ना वेगळं. तुमच्या ताटात कोणी येतच नाही. बरोबर. तुमच्या जागा पण आमच्यामुळे कमी होत नाही. तुमचा सेपरेट एससीचा NT VGTचा यांचा वेगळा प्रवर्ग केलाय. तुमचा वेगळा प्रवर्ग असून तुम्ही मोर्चात कसं काय? हां, तुम्हाला कोणत्या दिवशी आम्ही तुमच्या विरोधात आलो आरक्षण देऊ नका म्हणून? कोणच्याच नाही. तुम्हाला का त्याचा कोणी अडवता आला, घेणं नाही देणं नाही. बरं, याचे दुष्परिणाम, ते एकदा काम झालं ना, वापर झाला की डबल जवळ येऊन देत नाही. असे कित्येक तरी नेते, त्याला माहिती आता पडती बाजू आहे, मग जवळ कोणाला धरायचंय, मग तेव्हा सध्या पडीक पाडाय, मग त्याला उचलून आणलं. तेवढे तर तो हेच लोक आहेत. ते लोक त्याचेच आहेत सगळे. ते लाभार्थी टोळी सगळी ती त्याचेच लोक आहेत. ते अरे तेवढे तू तिथं जमीन तुला टाळ्या वाजून घेईन तिथं. याच्यासाठी कशा टाळ्या वाजू तू?
फक्त एक 10-15 जण व्यासपीठावर बसले, हम्म. लोक तर तेच आहेत. त्या भाषणावर तो तुला टाळ्या वाजत ना वैयक्तिक, तुपली वैयक्तिकच सभा घे ना. या दलिंदराच्या काय लफड्यात गुतो तू, तितक्याच टाळ्या तेच वाजितेन परत तुला. हम्म. तुला शिट्ट्या वाजून घ्यायच्या ते बी तेवढ्याच वाजितेन. याच्या नादी लागून ती इतका भेद पसरला की तू यांच्यात कस काय सामील झाला. हम्म. आता आमच्या मराठ्यात काय चर्चा आहे, हे कस काय सामील झाला हो याच्यात. हम्म. कधीच नव्हतं. बरं झालं मला वाटतं त्या मागं पडल्या वाटतं, आता त्यांनी ओळखून घेतलं वाटतं हे ह्याला लफड्यात नकोच आपल्याला, हे लचंडातच नको. कारण यांच्या लफड्यात जर गेलं, मला वाटतं ते 2-3 प्रकरणापासून चांगले सावध झालेत वाटतं. 2-3 चांगले प्रकरण झाले की त्यांच्या लक्षात आलं ही टीम आपल्याला बिगवत्यात. आणि ज्यांच्या बापानं यांना उंची दिली त्यांनाच आता हे इंग्लिशनं शिकवायला लागले, हम्म. त्यांनाच शहाणपण शिकवायला लागले. आणि शहाणपण कोण शिकवतो, येऊ लेवला त्यांना सांगतो. आता ज्यांनी प्रतिष्ठा दिली ते सोडून दिले आणि यांनी तिसरीकडे सुरू केलं. ते त्याच्यासाठी काय लोक जमीत होतो. बरं आता जमिले तर जमिले, तिथं आमची घोंगडी बैठक होती हम्म. आणि त्याला ते नाव दिलं महायालगार, ते अलिबाबाने महायालगार. कुणीच किंमत नाही दिली. आता मग चर्चा काय होईल, शेवटी काय असतं, हम्म. गरिबांचे लोक गरिबात बोलतात आणि श्रीमंताचे लोक श्रीमंतात बोलतात, जात कुठली असू दे. हम्म. मग ती चर्चा झाली, अरे हे चुकीचं उचललं बरं का, इथून मागं वेगळं होतं, ठीक होतं, तात्पुरतं जाणं येणं. पण आता जो प्रयोग चाललाय ना, ह्यो जाणून बुजून करायला हम्म. आपल्याला वाटतं का चुकीच्याच माणसाला मतदान झालं या बारीने, ही चर्चा सुरू झाली. घे वाजून त्याच्यासाठी तो आता. हम्म. प्रत्येक जातीत काही त्यांचे असतात, काही यांचे असतात. तो हे सुद्धा होतेच ना सगळे. त्याच्या नादी लागून हे परिणाम होतात. बरं तो आरक्षणाला धक्का लागत नाही, तुला राजकीय अस्तित्वाला बी धक्का लागत नाही, मग त्याच्या नादी लागायची गरज काय. दोन्ही साबित आहे तुमचं, आरक्षण पण साबित आहे, दोघांचं बी त्या बहीण भावाचं, हम्म. राजकारण पण साबित आहे आणि आरक्षण पण आहे. त्याच्या नादी लागून घेण्या देण्याचं ज्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व आहे, ज्या जिल्ह्यावर आपली कमांड आहे, ती उठवायला लागला तुम्ही त्याच्या नादी लागून. त्याचं मोजेवर म्हणा परळीत किती आहे. हम्म. ही दुरावा निर्माण त्याचं ऐकून व्हायला लागला. झाल्याशिवाय आणि इथून पुढं तर बरं आहे, आणखी बी चांगलं आहे. अपेक्षा याची की व्हावं त्यांनी छान. एक जण तर झालं हो त्यांच्यात, हं. एक जण तर पक्का शान झालं. त्याने ओळख केलं हे जे चांगला खरा वारसा होता, हम्म. सुसंस्कृत वारसा होता, हम्म. की ज्यांनी खरंच गरिबाला उंचीवर नेलं, हम्म. खरंच कोयता हातात काढायचाच, हे भाषणापुरतं नाही ठेवलं, हम्म. तर कोयता सोडवायसाठीच प्रयत्न केले. त्यांचे वारसेसुद्धा ते विकायला लागला आहे. आणि अनेक शब्दाच्या प्रयोगाचा मारा करायचा. ते एका दिवस लक्षात आला असं अशी शंका आहे आम्हाला. नसन आलं तर काय अडचण नाही, आम्ही आमच्या आहेतच खंबीर. पण आला असेल तर ती एक वर्ग चांगला आहे की ती त्यांचा वर्ग म्हणण्याऐवजी ती त्यांचा प्रयोग चांगला आहे, यांच्यापासून लांबच बरं आहे. हम्म. कारण यांची उंची कधीच कमी नाही दिली. ह्याच मराठ्यांनी हम्म. त्या नरेंद्र मोदी साहेबापेक्षाही जास्त मतानं त्यांच्या पोरीला निवडून दिले ह्याच मराठ्यांनी, आणि मराठ्याचा सीट पाडलेला आहे. हम्म. मराठ्यांचाच पाटील पाडला. मला वाटतं अशोक दादा सोबत होते का, हम्म. ह्याच मराठ्यांनी. पण त्यांची मान खाली नाही होऊ दिली. मोदी साहेबापेक्षा कितीतरी मतानं ह्योच बीड जिल्हा आहे तो, आणि हेच मराठी आहेत. आणखीन तरी त्यांनी मला वाटतं केलाच प्रयोग, वाटतंय बाहेर पडलेतच दिसतोय अंदाजा. बघू पुढच्या काळात दिसन बाहेर पडलेत का, खरंच त्यांना ते तत्वच पटायला तयार नाहीत. आता हम्म. कारखाना ऐकला ते बी आतून तेनेच घातलाय जणून, अशा सुद्धा माहिती आहेत. 10-5 दिवस त्याला चालवायला लावायचं किंवा 10-5 वर्ष पुन्हा बसलेच हे वरून माचे म्हणून, अशीही चांगली चर्चा ऐकायला तिथे. आणि आमच्यापर्यंत येते शक्यतो खोटी येत नाही. आमच्यापर्यंत येणं म्हणजे नाही, मी लावित असतो घोडे इकडून खोटं सांगितल्यावर. त्यामुळे सांगणारा बी खरंच सांगायला येतो नाही, येत नाही हे असू शकतं. मग त्यांच्या लक्षात येत असं हे प्रयोगाच्या यायला जवळजवळ राहायचं, पुन्हा मिलन झालं म्हणायचं, आणि पुन्हा डाव पण साधायचा. असंही एखाद्या वेळेस त्यांच्या विचारात परिवर्तन झालं असेल. म्हणून ते चांगलं आहे. जिल्हा जर चांगला चालवायचा असला, पुरीचं अस्तित्व कायम ठेवायचं असलं, तर त्याच्या नादी लागून त्यांना विचारात बदल करणं गरजेचंच आहे. शेवटाकडे बोलतोय. तुमच्यावर जे टीका करणारी पण लोक आहेत, ते तुमचं उत्तर देण्याची स्टाईल जी आहे त्याचं कौतुक करतात. म्हणजे तुमचा हजरजबाबीपणा किंवा काय. आता मी प्रत्येक नेत्यावर तुम्हाला विचारणार नाही, पण 2-3 नेत्यांविषयी मी तुम्हाला नाव घेणार आहे.
हजरजबाबीपणात तुमचे आता गावकरी आपले सगळे बसलेत ऐकतील. एका वाक्यात त्याचं कसं वर्णन कराल महाराष्ट्राला 2-4 नेत्यांचं? पहिलं जर समजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सुरू केलं, देवेंद्र फडणवीस. तात्पुरता आनंद बरा आहे सध्या. सध्या आता तात्पुरताच आनंद म्हणायला लागेल ना त्याला. हां. तात्पुरता आनंद, तसा तात्पुरता आनंद सगळ्याला देते. सगळ्यांना तात्पुरता देते. तात्पुरता सगळ्यांना देतात, शक्यतो धनगरांनाही तात्पुरताच. हां. तात्पुरता सगळ्याला देतात. मंत्र्याला तात्पुरताच असतो, त्यांच्या आमदारालाही तात्पुरताच असतो, त्यांचे सहयोगी ज्या ज्या पार्ट्या असतात त्यांनाही तात्पुरताच असतो, आणि विरोधी पक्षाला तात्पुरताच असतो. सगळ्यांना तात्पुरताच असतो. आता बाकीचं मला नाही माहीत. सध्या तरी आता आम्हाला आशा आहे आमच्याशी नाही बेमानी होणार असं आम्हाला 100% वाटतं त्यांच्याकडून. म्हणून तात्पुरता आनंद म्हणून पुढं झाला धोका तर सुट्टी नाही कोणालाच. आणि शरद पवार साहेब, त्यांचा ना आपला संपर्कच नाही काहीच. हे लोक काही शेंगा सोडी देत उगीच पुढे घेणं देणं, आमकं झालं आणि यावं झालं आणि त्यावं झालं. त्यांचा ना आपला एकदाच ती अंतरवलीत आलेली, पुन्हा नाही. कुणी दाखवा म्हणा, चला जाऊ द्या, यंत्रणा तर तुमजवळ्यात कवाच नाही, कोणाचंच नाही. त्यामुळे ज्याच्यात संपर्क येतो त्याच्याविषयी माणूस तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. बाबा ह्यो चांगला आहे, ह्यो वाईट शिंदे आहे. साहेब, त्यांचा तुमचा संपर्क आला बऱ्याचदा. एकनाथ शिंदे काम करेन म्हणला की कामच करणार तो माणूस, म्हणजे काम करणारा माणूस. आणि अजितदादा, काही पण अजितदादा नुसत्या कोपर खेळ्या, काम कमी, आणि मी शा देतो मला म्हणते शा देतो, ते बी कचाकच घोडे लावते. ते असंही द्या, ते मला नाही असले राजकारणावर उत्तर देतात ते उगा ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर फसते सगळे. तुमची स्टाईलचं कौतुक सगळे करतात. त्याचं मला माहित नाही सांगता यायचं. आणि म्हणजे राज्यातले 3 महत्त्वाचे नेते झाले. आता पवार साहेबांवर तुम्ही तर म्हणलात की फार संबंधच नाही आला. आता धनंजय मुंडेंवर तुम्ही बोललात, पण एका वाक्यात काय सांगाल जर सांगायचं झालं या बाकीच्या नेत्यांप्रमाणे? कोणाला? धनंजय मुंडे. नाही, ते सांगायचं लायकीचं नाही राहिलं आता, खरंच नाही राहिलं. हां. कारण जे आम्हाला आधी सांगायचे, आम्ही प्रवाहात येण्याच्या अगोदरचे जे लोक सांगायचे मराठ्यांचे, आणि ते पण सांगायचे, त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं. मी आत्तापर्यंत येतं मराठ्यांमुळे म्हणे, डायरेक्ट मला म्हणलं. मी ते काढणार नाही बाकीचं काहीच, कारण मला ना, मी खरंच संकेत पाळणारा माणूस. मला ज्या दिवशी मला वाटत आता नरड्याला आलं त्या दिवशी काढणार, सोडणार नाही. कारण मी भेट नाही, कुणाला मोजित नाही. भेट असतो ना, एवढी मोठी लढाई लढलीच नसती. आणि माझा समाजच लय धाडशी, त्याच्यामुळे मी बाकीचं मला मोजायची काही गरजच नाही. चिल्लर चालर गावात खेड्यात ते चालू असतं. उलीबारे येणे त्याला डवचिलं, त्याने त्याला म्हणलं, त्याने 4 दिले, येणे त्याला आपडतुपड, हे चालू असतं. पण ज्या दिवशी सामन्याची वेळ येईल ना, त्या दिवशी आम्ही लय पुरून उरणार आहेत. त्याचे नाही अर्थ. कारण पूर्वी मराठी सांगायचे ते असं आहे तसं आहे, चांगला आहे बाबा, अमुक करतो तमुक करतो, ठीक आहे, आम्हाला ठीक आहे वाटायचं, चांगली गोष्ट आहे. पण जशी जशी आता ते बुद्धी ढळती म्हणतात ना म्हातारपणाला, तसा खेळ झाला. आता त्याची बुद्धी याच्यामुळं ढळली. हे भंगाराच्या नादी लागलं, हे घुरट आणलं कुंकुम कान, हे यावल्याचं, आणि यांनी सगळ्या नेत्याचा पचका केला. त्याचं ऐकलं ना, मग चांगले आहे म्हणतो ते सगळे नेते. आता ते वगळंटीवर काय वडंटीवर, त्या वडंटीवरच्याच मागं लागला. घेणं नाही देणं नाही, माझ्याकडे मग चांगला, म्हणजे याच्या याला यायचं, येणं नाही कोणाच्या याला जायचं, याच्या सभेत पाहिजे सगळे. नाही आले ना लगेच कोणाचे टिंगल उडीतो. तसं याचं होतं, आणि त्याने तोंडाने सांगितलं मला स्वतः. त्याने पण तेवढ्यातला त्या चर्चेतला तेवढाच शब्द सांगायला फक्त, मी बाकी नाही सांगायला. वेळ आल्यावर बघूच तर म्हणलोच ना मी. कारण मराठ्यांना जी एक शब्द लागलेला आहे, मराठे मरतेन पण हटणार नाहीत तेव, आणि मराठे लय लवकर उघडं नाही करीत, दम धरते. त्याच्यासारखे उताळे नाहीत. लगेच चष्मा काढायचा आणि लगेच ऑपरेशन झालेलं लोकांना दाखायचं. ऑपरेशन काल दाखायचं काही गरज आहे का लोकांना? तुपले टाके तूच तोडेव ना, म्हणजे ना जे माहिती नाही ते लोकांना करून द्यायला लागले. काल तर आज तर काहीतरीच म्हणलं वाटतं, मी मरायला लागलो होतो म्हणे दोनदा. आहे की लोका सांगायची विषय आहेत का? म्हणजे हे बोगसाच्या नादी लागला का असं बोगस स्टेटमेंट करतो माणूस. त्यामुळे त्यांनीच सांगितलं त्यावेळेस की मला उठाव मिळाला असेल माझी आणि अण्णाची, त्यांच्या वडिलाला अण्णा म्हणतात वाटतं, ते प्रतिष्ठा उदयाला आली असेल तर याला नंबर 1ला असेल प्रथम स्थानी तर मराठी. आणि तेव्हाच आज म्हणतोय छगन भुजबळचं ऐकून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, आमच्या ताटातलं घ्यायचं. तुझ्या ताटातलं खातो का आम्ही? तो ताट वेगळं आहे, तो ह्या आरक्षणाचा आमचा संबंध काय? म्हणजे ही त्याची सिस्टम ती जी बदलली ना, ती त्याच्यासाठी राजकारणाला एवढी हानिकारक होणार आहे, भयंकर. इथून पुढं बदलला माहीत नाही. कारण मराठी दयाळू मायाळू आहेत,
हे करू शकतात, पण त्यांनी त्याच्या नादी लागू नये एवढं मात्र मी सांगतो. त्याच्या नादी लागलं ना राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल त्या माणसाचं. आणि छगन भुजबळ हे त्याला आता मी गेलोच नव्हतो तरी तो म्हणला हे मला पाडीन म्हणला पडू नये, थांबतो आता दिवस येऊन दे जवळ मग तुला कळन. मायला मी चांगल्या मनाने त्यावेळेस जाहीर केलं होतं की मी राज्यात कुठंच जाणार नाही. आता त्याची कुलथी करायला ना लय भारी होता, पण जाऊ दे आता ते झालं गेलेलं आहे, त्याचा बदला सांगन मी त्याला वेळ आल्यावर. आता आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या विषयात? तुम्हाला ज्या विषयात वाटेल एका वाक्यात वर्णन त्या व्यक्तीचं कसं कराल? नाही सध्या नाही करीत मी, सध्या एकदा आरक्षणाचं होतं, एकदा काम कारण तुम्ही सगळे देता माझ्यावर सोडून हो मोकळी. एकदा आरक्षणाचं मग धोरणाला लागत आहे जरा. फक्त शेवटची 2 नाव आहेत, पंकजा मुंडे. त्या करायला ना खरंच तुम्हाला सांगतो लय मोठा वारसा आहे. जातीवाद हे बोलण्यापुरतं आणि पेरण्यापुरतं असतं, राजकीय इव्हेंट म्हणून त्याला आपण त्याच्यापुरतं असतं. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आरक्षण हे त्या घराण्यासाठी म्हणतो, फक्त घराण्याचा विषय घेतो तिचा घेत नाही. कारण ते खूप उंचीवरचं नेतृत्व होतं. त्या घराण्याने त्या वारसा जपणं खूप गरजेचं आहे. त्या घराला जर डाग लागला ना जातीवादाचा अवघड आहे. कारण बापाच्या स्टाईलवर लोक राज्य ह्या कडीचं त्या कडीला व्हायचं. विलासराव देशमुख साहेबांचा त्यांना होता, पण जरी आसरा असला, कारण राजाश्रय गुप्त हे असायला लागतं, ओपन नसेल तर राजाश्रय देणार कुठून? सत्ताच जर भाजपाची नाही आहे तर राजाश्रय मिळणार कुठून? तर विलासराव देशमुखांचे जे थाप होती कंटिन्युटी त्या जोरावर असू द्या, परंतु जी वाटच कधी सापडणार होती ना ती वाट काढण्याचं काम गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं. त्या घराला लय वारसा आहे. जो राज्यच कधी जिल्हा हादरू शकत नव्हता तो माणूस राज्य हादरायला लागला, राज्यात परिवर्तन करायला लागला. एक काळ असा उजाडला की दिल्लीवर सुद्धा कमांड बसली त्या माणसाची. त्या माणसाचा वारसा चालवताना आपण जर चिल्लर लोकांचं ऐकून मराठ्यांच्या लेकराच्या जातीवाद निर्माण करून आरक्षणाला विरोध करायचा आणि वारसाच विसरून जायचं, नुसतं वारसा जरी नुसतं जपलं तेवढं बी तरी ती पिढी कवा संपू शकणार नाही, त्यांची पुढचे वारसे सुद्धा कधी संपणार नाहीत. पण आता दूषित विचार जर लोकांचे ऐकून घुसले तर वरून बघणारा वारशाला तरी काय बघणार? त्यांनी वारसा मात्र जपणं खूप गरजेचं आहे. शेवटचं नाव बाकीचं होत राहील, जातीवाद पिचीवाद होत राहील, निवडून येत्यान पडत असतं, जात असतं, येत असतं, हे होत राहतं. वारसा शब्द जर शेवटपर्यंत अंगीकारला ना तर असल्या लाभार्थ्या टोळ्याच्या कधीही नादी लागणार नाही आणि जातीवाद त्यांच्या बुद्धीला कधी शिवणार पण नाही. शेवटचं नाव, आता आपण ज्या मतदारसंघात बसलो त्याच मतदारसंघाचे आमदार सुरेश धस. कोणत्याबद्दल सांगावं? त्यांचा तरी कुठं महासंबंध आलेला एवढा. एकदा दोनदा आला त्या निवडणुकीच्या टायमाला पायऱ्यावर येऊन बसली होती तेव्हा ती त्या पायऱ्या ती एकदा आलेलं व्हिडिओ त्यांचा फार व्हायरल झाला होता, तिथं आले ते बसलेच तसे रानतो नाव थाणून आले म्हणे, रोमाला बांधला टकोऱ्याला ना आले. मला आम्हालाच ओळखलं नाही तर बाकी त्याला ओळखायचा काय प्रश्न नाही. म्हणलं कोण गेलो धाडा तिकडे. त्यांचा जास्त संपर्क नाही, परंतु दिसतंय त्याच्यानंतर वाटतं एखादं प्रकरण हातात घेतलं तर धसाच नेतो, धसाच नेणारा माणूस नेतो. पण अर्ध्यात गेल्यावर मागाही फिरवतो पण पुन्हा लागतो स्वतःला असं म्हणत असतं. मग आता काय असतं, सगळ्यालाच तासकडीला जात नसते. एखाद बार वळून माघारी आला तरी पुन्हा नेलं वडीलं, पण नाही तर वळलं होतं ते अर्ध्यातून तास माघारी. कारण त्यांना मध्येच चांगलं स्वतःला लागलं की मध्येच भेटायचा नाद लागतो, कुणाचा तरी भेटायचा नाद लागतो मध्ये. असं होतं फक्त एखादं. ते जेव्हा भेटले धनंजय मुंडेंना जाऊन त्यावेळी तुम्ही खूप रोखठोक बोलला होतात, परत कधी संपर्क आला तुमचा? काय नाही अजिबात नाही. मला वाटतं ते याच्यावर आलते का आंदोलनात आले होते आझाद मैदानात. मला जास्त नव्हतं ते आंदोलनात लक्षात येत माणसं आलेले, पण आलते. असं पोरांनी सांगितलं की ते आलते. आहे काम चांगलं करतात, पण हे असं नको व्हायला, अर्ध्यातून वळायला नाही पाहिजे, नुकसान झालं तरी चालत. कारण त्यावेळेस बोलणं त्याचं कारण पण तसं होतं, कारण इतकी क्रूर हत्या झाली आणि ज्याच्या विरोधात तुम्ही स्टेटमेंट करायला लागलात त्याच माणसाला जाऊन भेटायला लागलात. म्हणजे इतकी क्रूर हत्या करायची आणि म्हणायचं पण तुम्हीच आणि जायचं पण तुम्हीच, हे समाजाच्या पण पचने नाही पडलं. नाही तर समाज असं काय म्हणते ना त्याला मराठी भाषेत, आपल्या गावरान खेड्या भाषेत त्याचं नशीब फळफळलं होतं. अहो आमदारकी फेमदारकी पायाखाली होती त्यांच्या,
इतका समाज उचलून धरत होता, इतका समाज उचलून धरत होता. ते काय एक चूक ते होते, ते काय असतं माहीत नाही बा. आपण किती खोटं केलं तरी एक मन आहे, नियतीला काय गोष्टी नाही पचनी पडत, मान्यच नाही. तसं ते अवघड आहे ते. तुम्ही खूप रोखोक भूमिका घेतली होती, त्यानंतर त्यांनी कधी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला? नाही नाही, त्यांनी नाही दिला, मी बी सोडून दिलं नंतर ना. कारण ते काय असतं, चुकला आणि त्यांनी ती चूक कबूल केली, मग नसतं लावून धरायचं. बरोबर. पुन्हा आम्ही त्यांच्या त्या भूमिकेच्या पाठीशी राहिलो होतो. पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा पोरांना तेच सांगितलं की जाऊ द्या, चुकले होते, चुकत असतात, याच्या पुढं होणार नाही म्हणतात ना. प्रत्येक माणसाकडून चुकतं, माझ्याकडून सुद्धा चुकतं, त्याला काय राहायचं. जरा हाही जरा निबारे खंबीर खमके आहे, आणि तसलंच पाहिजे भाऊ. आमच्यात तसलंच टिकत, असले गुणगे मळगे नाही टिकत आमच्यात. ते आलं नुसते चष्मी घातली आणि लांबलंच शर्टच घालून आलं आणि त्याला बसताना मागून वर करायचं आणि मग बसायचं. ते बिगर कामाचे ते टिकतच नाहीत आमच्याविषयी. ते असले आहेत ना असे, म्हणजे त्याला काय म्हणू, गावरान, ते टिकत आहेत मायापाशी तवाच. हे असले गुणगे मिळगे टिकत नाही, ते तवाच जातात. 2-4 दिवस राहतात. त्यांनी 4-5 ऐकले की त्याला रातभर झोपायचे, देऊन अयो आता नको असलेच लागत आहेत मला. आणि माझ्यात असेच आहेत जवळपास सगळे निभार. तुमचं म्हणजे आता गावच तुमचं मतदारसंघात आहे, माझंही गाव ह्याच मतदारसंघात आहे. तुम्ही इकडे लक्ष असतं कधी काही अडचणी असल्या लोकांच्या, काही कधी फोन लावला आजपर्यंत त्यांना? कुणाला अडचणी होत्या, कोणाला पण म्हणतो मी तुम्हाला. आता एक चव्हाण आलता, त्यांची मुलगी पळून नेली, मेळच लागत नाही. आणि एक मिसाळ आलता, त्याचीही नेली. असं त्या DYSPला टाईट केलं ना, मला वाटतं ते नगरच्या बाउंड्रीवरचा मॅटर आहे. आता तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला कागद दाखवले असते, मी अंतरवालीत येते. त्या बाबा रडत होते. आहे का जात त्याच्यात? आता एक मराठ्याचा आणि एक वंजाऱ्याचा आहे. आहे का जात त्याच्यात? दोघाच्या पोरी गेल्या. एकाचे फक्त फरक एवढाच आहे की 15 दिवसाचं, एका महिन्याचा हे फरक आणि एकात 15 दिवसाचा फरक होता. गेले की सोन्यासारख्या लेकरी पोरी पळून नेल्या. जर सापडल्या नाही ना म्हणलं तर मग सांगतो तुम्हाला. आष्टेच्या DYSPला नाही, नगरच्या बाउंड्रीवर येतं आहे ते. मला वाटतं आपले SP साहेब कोण येतं नगरला, त्यांनाही पण सांगितलं. कारण ती हद्द तिकडे येते तुम्ही काहीतरी, असे गाव कुंकडचे कुंकडं जोडलेले नाही, लय मसाळा येऊ काही. नाही, ते नगर हद्दीत येतं आहे, पोलीस स्टेशन, गाव बीड जिल्ह्यात. मी असं सोडत नाही कोणी येऊ, मी त्याच्याकडे जात म्हणून कधीच नाही बघत. आणि तो जात म्हणून आला आणि मी करत नाही, माझ्या दारातून नाही वापस लावतो, अजिबात नाही. आत्ता एक मॅटर आलं होतं, याचंच होतं. त्या मला ती पोरगी कुठंतरी नोकरीला आहे, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे कुणीतरी PA, मी लय मोठं सांगतो हे विषय, मला सांगायचा नव्हता. आणि त्याचं काहीतरी येते, नको सांगत आता मी. नाही, आता सुरू केलं तर तुम्ही सांगा. माहिती घेतो मी नंतर आता ती, कारण ती आली ती माझ्याकडे मुलगी, तिला खूप त्रास देतोय तो. माझ्या संग लग्न कर म्हणून, म्हणजे वंजाऱ्याचे म्हणून लग्न करायचं तुझ्या संग. ते माहिती घेतो मी तर एवढं सांगितलं, मला आधी माहिती घेतो, त्याशिवाय मी मॅटरमध्ये पडत नाही. एकदा मॅटरमध्ये पडलो ना, पुढचा कोणी बी असू. परवाच लय दिवस पण नाही झाले, परवाच आली ती. आमच्या तिकडच्या गावाकडचे शेजारच्या आसपासच्या त्या बांधवाची मदत घेतली आणि आली, आणि ते नुसते रडायला लागली. ती पोरगी हो, एवढीच पोरगी आहे तिला, एक पोरगी संघ घेऊन आली, आणि ते लग्नच कर म्हणतो. आणि ती PA का काहीतरी, का PAचा भाऊ आहे फडणवीस साहेबाचे, लग्नच कर म्हणतोय माझ्या संग. बीड जिल्ह्यातला लय काय माहिती ते दलिंदर. नाही, ते कुठलं बी असू दे, मी आहे ना. पण ते मॅटर समजून घेऊ दे मला, उद्या तूच खोटं निघलं काही तर मला ते पण बघू दे ना. ते लग्नच कर म्हणतंय, नाहीतर मग मारून टाकीन असं काय तर म्हणतंय. म्हणजे वंजारीचे म्हणून तू लग्न करायचं का ते संग? मी असा नाही विचार करत कधीच की ते ह्या जातीचं आहे त्या जातीचं आहे. आणि मला तिने हेही सांगितलं, तुम्ही आता बघ हे पत्रकार लय बेकार असते, येऊ करून काढते, सांगा मग. आता मला वाटतं ते पंकजाताई मुंडेकडे सुद्धा गेली होती तीच पोरगी. ती म्हणे मला कुठंच न्याय मिळाला नाही, मला फाशी घ्यावा लागला. म्हणजे सगळे लोक येतात, सगळे. मी नाही बघत जात म्हणलं ना, मी जात नाही बघत. काम सांगितलं ना, मी प्रामाणिक. आता मी काय सरकार नाही, पण माझ्या येणे जेवढं होईल, मग ते विद्यार्थी आले, मग ते कोणचे पण येऊ द्या, कोणत्याही जातीचे विद्यार्थ्यांचं काय असलं त्यांनी सांगितलं ते सांगतो. सरकारपेक्षा जास्त हमी तुमच्याकडे म्हणून ते येतात. आपण एकदा गोडीन सांगतो, नंतर घोडे लावतो, त्याच्यामुळं होतं.
आपल्याकडं सोपं काम आहे, लय किचकट धंद्यात पडत नाही मी. वाचेवन कुटाणीकरण लफडेन ते इतकले पुस्तकं ते कोण लफडं करीत बसले ते इतक्याला. समोर काय सांग हे समोरच्याला सांगतो हात जोडून, मंत्री महोदय हे का आमदार हे का ते कोण आहे ते तुम्हाला हे करायला लागल. हे चुकीचं नाही. चुकीचं असेल तर हे फाडून लगेच तुम्हीच फेका, हेही सांगतो. चुकीचं नाही आणि तुम्हाला करायला लागलं. दुसऱ्या बारीने नाही केलं ना पण तशी वेळ नाही आली आणखी. दुसऱ्या बारीनं एकालाच घोडे लावले होते, मी नव्हतं केलं होतं, बाकीचे म्हणजे तसलेच घोडले मी आपल्याला. कारण माझी भाषा काय असू द्या, समोरच्या लेकरं आनंदात गेलं ना हे माझ्यासाठी महत्त्वाचं. माझ्यासाठी महत्त्वाचं ते समाजाचं आलेलं किती दुःखी होतं त्याचं काम होऊन तो हसत घरी गेला ना, बस. भाषेला नाही किंमत तुमच्या. तुम्ही भाषा का चांगली वापरून काय मिळालं मग? जर त्यांचं कल्याण होतं आणि ते आनंदात जातात ना, चल होऊ दे काय व्हायचं. आणि मी खेळतो सुद्धा, असं नाही ना नुसताच बोलणं बस सरकारला. त्याला खेटण्याची पण ताकद येते, जर आला तर खेटण्याची पण ताकद आहे. तर या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला सुद्धा सगळ्याला. शुभेच्छा. गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही मुलाखत पाटलांच्या मळ्यात आपण घेतली आहे. मला काय ह्याचा दगड दगड डोंगर सगळे दगडच आहेत. आणि तुमचे सहकार्य म्हणतात कर्जमाफीचं काय विचारा? हा मी बैठक घेतोय ना दिवाळीच्या नंतर. आता बैठक घेतोय सगळ्या शेतकरी, कारण मला त्यातलं माहीत नाही. उगाच कशाचा गप्पा मारून चालत नाही. मला आरक्षणातला माहिती, पण त्या शेतकऱ्याचा कसा हमी भाव घेतला पाहिजे, कोणत्या पिकांची काय त्याला भाव लावला पाहिजे, कर्जमाफी कशी, पीक विम्याचे ट्रिगर कोणते कोणते उठवले पाहिजेत, का ते कायमच असायला पाहिजेत का नको. मग आपण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना, पोरांना, कुटुंबाला नोकऱ्या देणं गरजेचं आहे. तुमच्याकडं भरपूर जागा शिल्लक आहेत, ते बॅकलॉग काढणं भरून. काय फरक पडला आहे तुम्हाला? हे जे एकूण आपण विषय घेतो ना 8-9 की ते 100-200 वर्ष शेतकऱ्याला टेन्शनच नाही. कारण एकदा जर आंदोलनात पडलो तर त्याचं मी शेवटच करणार. ते पुन्हा तसलं नाही, नुसतं आंदोलन केलं आणि मग कुठं आमदारकी महामंडळ मिळालं की दिलं सोडून पुन्हा शेतकरी वाऱ्यावर नाही सोडित. मी मग भोगाच करणार त्या सरकारचा, ते कोणचंही असो. त्यासाठी ते जे ज्ञानी लोक आहेत, त्यांच्यात तज्ज्ञ आहेत, कशी मांडली पाहिजे आपण आंदोलनाची, त्यांना बोलून घेतो ना एकदा. येतात का बघू, नाही तर आंदोलन करून काय उपयोग? तेच नाही आले तर मी नुसतं बसून काय करू? ते नाही आले तर नाही होऊ शकत ना. शेतकऱ्यांचा सपोर्ट पाहिजे. शेतकऱ्याला येते लो, शेतकऱ्यात नाही टेन्शन. हे त्यात पुढं चालून मग अशी बुळबुळी येते. मग जातात काही पत्रकार सापडे दे नाही का चुकीचा जार म्हणून लागायला. तसं मग हे पुन्हा हुकलं की पुन्हा निघाले त्यांच्याकडं. ते लयच हुकला बाबा त्याच्याकडून. मग ते काय झालं त्याने केली बडबड, ये म्हणलं तेव्हा येत नाही. तसं एकदा मला वाटतं शेतकऱ्यांची एकदा बोलून घ्यावा. दिवाळीच्या नंतर मी तारीख डिक्लेअर करणार आहे ती. सगळे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातले जेवढे आहेत, संघटना असतील किंवा त्यातले तज्ज्ञ असतील, कशा पद्धतीने पुढे जायचं डायरेक्ट बैठकीची तारीख करू. मग बैठक लावू आणि बैठकीच्या नंतर आंदोलनाची तारीख डिक्लेअर करू. तर कर्जमाफीवरची भूमिका आहे. पाटलांना तुम्ही दिवाळीची वेळी ऐकलं आहे आणि सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर ऐकलं आहे. शेतात इंटरव्ह्यू झाला आहे. तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमची मतही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या मुलाखती तिथेच थांबतोय. या मालिकेत अशाच मुलाखती यापुढेही पाहायला मिळतील.